A very good evening and warm welcome to all present over here. On behalf of Walchand College of Engineering and Sakar, I welcome our eminent speaker, Mr. Atul Kahate sir, and our in-charge director, Dr. Uday Dabde sir. I request sir and our guest speaker to please be on stage. So please. Welcome, sir. All the faculty members, students, and all attentive listeners, with the joint efforts of Walchand and Sakar, we all are delighted with today's lecture series on AI revolution, transforming societies, transforming lives. So I request all the dignitaries and active listeners to hold their seats because it's time to enter in the journey of AI. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर संवाद साधण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी कुठे बरं रोजच्या आयुष्यात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो? या प्रश्नांची असंख्य आणि योग्य उत्तरं आपल्याला मिळतील. याआधी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही कधी गुगल मॅपचा वापर केलाय आणि त्यानं तुम्हाला शॉर्टकट सांगितलाय? एखादी सिरियल किंवा वेब सिरीज न सर्च करता तुम्हाला सजेशन म्हणून आली आहे? गुगल असिस्टंट, ॲमेझॉन अलेक्सा, IBM व्हॉट्सॲप, ॲपलची सिरी, टेस्ला, स्वयंचलित वाहनं, ChatGPT, एक का अशी अनेक उदाहरणं देता येतील. ही तर फक्त सुरुवात आहे. नक्की कोणती आणि कशी क्रांती आपण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनुभवत आहोत हेच आपण आज समजून घेणार आहोत. टुडे वी स्टँड ॲट द कस्प ऑफ अ टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन वेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट जस्ट अ बझवर्ड but a force transforming every aspect of our daily life, from healthcare, education, business, automation, and much more. So let's move forward for the today's program. Now, as a token of gratitude and appreciation, we would like to welcome and felicitate our today's guest. I request our director, Dr. Dabde sir, to felicitate Mr. Atul Kahate sir, who is well known for his eminent speeches, who is IT professional, author and trainer. So we are privileged to have such multi-dimensional speaker with us. Please give a big round of applause. Thank you. Thank you so much, sir. वालचंद आणि सकाळ हे नातं दृढ तर आहेच, पण AI सारखं अपडेटेड सुद्धा आहे. A lecture series is delivering its second page and the subject under discussion is not only need but the requirement. From chatbots taking night and day to chatbots guiding our work and play. It learns, it thinks, it understands, turning our dreams into brilliant plans. In medicine, it finds the cure. In farming, solutions are pure. It paints, it writes, it even sings. AI truly does amazing things. So, AI future is shaped by code and heart. Humans and machines are playing their part. To understand the AI in deep, let us first understand about our guest in deep. So, I call upon stage Shri Vaibhav Patil sir to introduce our today's guest. Please, sir. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे संचालक आदरणीय श्री दबडे सर, तसेच आज वालचंद सकाळ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आज उपस्थित असणारे श्री अतुल कहाते सर, सरांचं सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. सरांचं लेखन आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील काम आपणा सर्वांना माहीतच आहे. सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. अतुल कहाते सर हे संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांनी MBA डिग्री देखील घेतलेली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे 18 वर्षाचा सरांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डायचे बँक, L&T इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्युशन्स जे आता ओरॅकल म्हणून ओळखली जाते, इथे डायरेक्टर या पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सरांनी सांभाळलेल्या आहेत. सिम्बायोसिस तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात
अभ्यागत व्याख्याता म्हणून 1 दशकाहून अधिक काळाचा सरांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये 30 आणि मराठीत 40 अशी 70 पुस्तके सरांच्या नावावर आहेत, जे अजून काउंटडाऊन म्हणजे इन्क्रीज होत आहेत. नवीन नवीन पुस्तकं सर ॲड करत आहेत. त्यामध्ये संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनलसाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टीम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन, C++ अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन सरांनी केलेले आहे. त्यातील अनेक पाठ्यपुस्तकांचा भारतातील तसेच विदेशातील जवळपास 50 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यातील 2 पुस्तके चिनी भाषेत अनुवादित झाली आहेत. त्यांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्री झालेली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवर सरांनी पुस्तके लिहिलेली आहेत. ह्या व्यापक कामाबद्दल सरांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यातील प्रमुख पुरस्कार आहेत मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार, जो सरांना 2 वेळा मिळालेला आहे, उत्तम ग्रंथ पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, संगणक क्षेत्रामधील योगदानासाठी इंद्रधनु महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर IT एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, GR फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये सरांचे नियमितपणे लेखन सुरू असते. तसेच सर्व मराठी TV चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमात त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवलेला आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात स्कोरर आणि आकडेवारी तज्ज्ञ म्हणून देखील सरांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सर सदस्य आहेत. सरांचं जे व्यापक लिखाणाचं काम आहे त्यामध्ये वैयक्तिक एक वाचक म्हणून मी सरांचा मोठा चाहता आहे. आज सरांशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला सरांना सांगितलेलं आहे. तर सरांनी लिहिलेली जी प्रमुख पुस्तके आहेत जी मला आवडलेली आहेत त्यामध्ये थोडंसं ह्युमॅनिटी लिगल बॅकग्राऊंडचं असल्यामुळं त्या अँगलची जास्त पुस्तकं सर माझ्या वाचनात आहेत. त्यामध्ये अणुबॉम्ब, अणुऊर्जा, अमेरिकी राष्ट्रपती, हिटलर, पोर इकॉनॉमिक्स, गरिबीचे अर्थकारण, अभिजित बॅनर्जी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि अत्यंत चांगलं पुस्तक सरांनी अनुवादित केलेलं आहे. व्लादिमीर पुतिन, युद्धखोर अमेरिका, सिरिया एक रक्तरंजित पट, पॅलेस्टीन इस्रायल एक अस्तित्वाचा संघर्ष, इस्रायल आधुनिक लष्करी महासत्ता, डोनाल्ड ट्रम्प जगाला पडलेले महाभयानक स्वप्न, संकट आयसिसचे, फिडेल कॅस्ट्रो अशी असंख्य पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. आज सरांच्या व्याख्यानाचा विषय हा AI संबंधित आहे, जे जगाच्या संपूर्ण तांत्रिक पटलावर एक महत्त्वाची क्रांती म्हणून जी ओळखली जाते. आणि आज सकाळी सरांची चर्चा करताना जाणवलं की पूर्ण मानवजातीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या क्रांत्या झालेल्या होत्या त्या महत्त्वाच्या क्रांत्यांच्या मध्ये ही AI क्रांती असेल की जी वरदान पण असेल आणि ती शाप पण असेल. परंतु या क्रांतीमध्ये आपण कशा प्रकारे फिट होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये आपला त्यामध्ये रोल काय असेल ह्या संबंधी सर आज एकंदरीतच जागतिक स्तरावर काय सुरू आहे आणि त्यासोबतच भारतामध्ये काम करताना आपल्याला विद्यार्थ्यांना काय काळजी घ्यावी लागेल आणि कशा प्रकारे ह्या AIचा अभ्यास करावा लागेल ह्याविषयी सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अशा या सुप्रसिद्ध लेखक आणि या क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ अशा आणि माझ्या आवडत्या लेखकांचं मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. AI सारखी विविधता स्वतःच्या ओळखीत बाळगलेले आणि आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले अतुल कहाते सर, आज या वेगळ्या आणि सुंदर विषयाबद्दल आपले ज्ञान वाढवण्यासाठी आपल्याला अतुल कहाते सरांसारखा वक्ता लाभला हा खरं तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. थँक्यू सो मच सर once again. Now it's time to officially commence this event. It is my honor to invite our in-charge director Dr. Dabde sir, whose guidance is driving innovation and growth in our institution. Sir, I request you to commence this session with the opening address, please. Good evening to all. आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट एक्सपर्ट अतुल कातेजी, काही इन्व्हायटीज, या लेक्चरसाठी आलेले बाहेरून काही प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी आणि माझे फॅकल्टी कलिग. ॲज अ इन्चार्ज डिरेक्टर म्हणून या लेक्चर सिरीजमध्ये आपण सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम वालचंद आणखीन सकाळ जो सकाळ मीडिया आहे ह्या व्याख्यान मालिकेतील
दुसरा प्रोग्राम आहे. पहिला प्रोग्राम आम्ही गेल्या वर्षी अच्युत गोडबोले यांच्या लेक्चरने सुरुवात केलेली होती. याची थोडी पार्श्वभूमी मी सांगतो की 1994च्या आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी अभिजित पवार यांनी कॉलेजकरता 1 करोड रुपयाची देणगी दिली होती आणि त्या देणगीमधून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या. त्या देणगीचा उपयोग रिसर्च, इनोव्हेशन, फॅकल्टी डेव्हलपमेंट तसेच जे काही रिसर्च डेव्हलपमेंट होत आहेत त्याचा प्रचार व्हावा, त्या एरियामधल्या एक्सपर्टाईजना बोलवून त्यांचे व्याख्यान आयोजित करावीत, नॉट ओनली फॉर दी इन्स्टिट्यूट स्टुडंट्स बट फॉर द सोसायटी ऑल्सो. अँड अकॉर्डिंगली वी आर प्रिपेरिंग फॉर द लेक्चर सिरीज अँड दिस इज द सेकंड ऑफ दॅट सिरीज. ह्याचा मेन उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती रुजावी व त्यासोबतच समाजातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास घेऊन बदलत्या समाज विश्वामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून मानवी जीवनासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने वालचंद महाविद्यालय व सकाळ मीडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या विविध संशोधनपर उपक्रमासाठी या निधीचा उपयोग आपण करत आहोत. समाज व विज्ञान या दोन्ही गोष्टी गतिमान आहेत. यामध्ये काळानुसार बदल झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. त्यामुळे समाजात सुरू असणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांना असणे आज काळाची गरज बनलेली आहे. माहितीच्या या महाजालामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अंगी ज्ञान मिळावे व त्यांचे व्यक्तिमत्व परिपक्व बनावे या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आपण आयोजित करत आहोत. सकाळ मीडिया ग्रुपच्या या महत्त्वपूर्ण देणगीमुळे जे मी उल्लेख केला की अभिजित पवार यांनी त्यांच्या सकाळ रिलीफ फंडच्या याच्यातून जी देणगी दिलेली आहे त्यानुसार संशोधन विकास हा एक मेन त्यातला क्रायटेरिया आहे. या विकास निधीचा प्रमुख उद्देश आमचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उद्योजकीय संशोधन, नवनिर्मिती आणि विकास उपक्रमांना चालना देणे हा आहे व त्या दृष्टीने आपण यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत. आजच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण श्री अतुल काते यांना आमंत्रित केलेलं आहे. परत एकदा मी त्यांचं स्वागत करतो. या विश्वामध्ये जे काही तंत्रज्ञानामध्ये वेगाने विकसित होत आहे आणि त्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा जे काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्याचा काते सर उहापोह करतीलच. आणि त्या ज्या काही नवीन उपक्रम आहेत तो उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी तसेच इन्स्टिट्यूटमध्ये नवीन प्रोग्राम किंवा रिसर्च इनोव्हेशन करण्यासाठी उपयोगी येतील अशी मला आशा आहे. AI तंत्रज्ञानावरील त्यांच्या ज्ञानवर्धक व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. त्यापूर्वी जस्ट पाहुण्यांच्या माहितीसाठी ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट द information about the Walchand Institute. Sir, we have established in 1947. We have right now near about 4 diploma programs, 8 UG programs and 11 PG programs. That means overall 19 UG PG and 4 polytechnic programs are there. Overall total student strength in campus is near about 3,300 including all UG, PG, diploma and PhD. We have also PhD research center for 6 disciplines and overall student strength is near about 3,300. Overall faculty strength is near about 175 plus. So that is a big, and we have maintained the student faculty ratio less than 20 as per the AICT guidelines. Apart from that, overall development is carried out with the support from the supporting staff members and 210 plus supporting staff members are there. So overall strength of this institute near about 3,700 in campus. Total footfall is near about 3,700 plus is there. And not only in technical education, but our students are doing well in UPSC, MPSC. In 2024, out of 83 students from Maharashtra, 5 were from Walchand College of Engineering in UPSC. So that is a big achievement. Okay. Not only in technical, but at the social level also our students are doing well. So this is brief about the Walchand Institute. Most of the guests as well as students are very eager to listen to your address. So I invite you for your
session on AI revolutions. Thank you very much. थँक्यू सो मच सर. आता खरं तर या लेक्चर सिरीजला सुरुवात करताना आपल्या प्रत्येकाच्याच मनात बरेच प्रश्न आहेतच. अश्मयुगीन काळात माणूस जंगलात राहायचा आणि चिमणी घरट्यात राहायची. चिमणी आजही घरट्यातच राहते आणि माणूस मात्र गावं, शहरं, नगरं, महानगरातील उंच इमारतीत राहायला लागला. कधी गरज म्हणून, कधी बदल म्हणून. आणि या सगळ्याला त्यानं कधी परिवर्तनाचं नाव दिलं तर कधी विकासाचं, कधी प्रगतीचं नाव दिलं तर कधी आणखी काही. ह्याच प्रगतीच्या वाटेवर माणसानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला आणि या AI मुळं कधी नवीन नवीन विचारधारा जन्माला आल्या तर कधी माणुसकीच्या जीवावर सुद्धा बेतलं. आता या सगळ्यातून रिव्हॉल्युशन कसं झालंय या संदर्भातले अनेक प्रश्न आपल्या मनात असतीलच. या सगळ्याबद्दल आपली ज्ञानकवाडं उघडण्यासाठी आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहोत त्या क्षणाकडे जाऊया. मी अतुल कहाते सरांना विनंती करते की त्यांनी सदर विषयावर आमची ज्ञानकवाडं उघडावीत. सर प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे नुसतं बोलावलं नाही, अतिशय प्रेमाने बोलावलं याबद्दल सरांचे, सगळ्या स्टाफचे आभार. आजचा जो विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर त्याच्याबद्दल बोलण्यासारखं इतकं जास्त आहे की नेमकं त्यातलं कशाविषयी बोलावं हा खरं म्हणजे प्रश्न होता. आणि मी विचारलं की ऐकायला कोण येणार आहेत, तर त्याच्यामधले काही विद्यार्थी असतील, अर्थातच इथले प्राध्यापकसुद्धा आहेत, पण विद्यार्थीसुद्धा असतील आणि त्याच्याबरोबर ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फारसा गंधही नसेल असे सर्वसामान्य लोकही असतील, म्हणजे जे आपल्या वैयक्तिक क्षेत्रात काम करतात पण ज्यांचा AI शी फारसा संबंध येत नाही असेही असतील. आणि त्यानंतर मला असंही कळलं की हे यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह करणार आहे, तर त्यामुळे मी थोडासा माझा बोलण्याचा जो टोन किंवा आपण त्यातला जो कंटेंट म्हणू तो थोडासा बदलायचं ठरवलं आणि तो जास्त सर्वसमावेशक होईल आणि कुणालाही तो कळू शकेल अशा प्रकारचा करायचं ठरवलं. आधी सुरुवातीला मी थोडंसं जास्त टेक्निकल बोलावं अशा विचारत होतो, तर त्या दृष्टीने हे पुढच्या साधारण 1 तासभरात मी जे मांडायचं ते मांडायचा प्रयत्न करीन. आणि म्हणून त्याचं शीर्षक जे ठेवलेलं आहे तर ही खरोखरच AIची फॅसिनेटिंग जर्नी आपण ज्याला म्हणू, म्हणजे ही अद्भुत कहाणी आहे. आणि यातला महत्त्वाचा प्रश्न जो अनेक जणांना पडतो, मलाही जो पडला होता याचा थोडासा अभ्यास करण्यापूर्वी, की आत्तापर्यंत कोणी AI बद्दल एवढं फारसं बोलत नव्हतं. म्हणजे फार तर कम्प्युटर सायन्समधल्या विद्यार्थ्यांना काही विषय असायचे AI मधले, कोणी त्याच्यामधलं रिसर्च करत असायचं. पण अचानकपणे गेल्या 1-2 वर्षामध्ये AI बद्दल एवढं प्रचंड अचानक काय घडलं आणि ChatGPT सारखं आपल्यासमोर धाडकन येऊन आदळलं, आपण ते वापरायला लागलो. पण हे अचानक जन्मलं का काय, याच्या मागे काहीच नव्हतं का, असे प्रश्न अनेक जणांना पडतात आणि त्याचा खुलासा या प्रवासात करायचा मी प्रयत्न करणार आहे. तर याची सुरुवात जी आहे तर ती ज्याला आपण तर्कशास्त्र किंवा तर्कबुद्धी म्हणतो, म्हणजे आपण जो विचार करतो, आपण म्हणतो की मी लॉजिक लढवलं, मी अमुक एखादी गोष्ट करून मी त्या गोष्टीबद्दल विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की मी असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल. हे जे सगळं तर्कबुद्धीनी बोलणं वागणं आपण म्हणतो, तर याची सुरुवात कुठून झाली, तर अशी निश्चित सुरुवात आपल्याला जरी सांगता येत नसली तरी त्याची सुरुवात काही प्रमाणात न्यूटनचा जो समकालीन शास्त्रज्ञ होता गॉटफ्राईड लिबनिझ त्याच्यापासून झाली. म्हणजे आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल, कॅल्क्युलस ही गणितामधली जी अतिशय महत्त्वाची शाखा आहे, तर त्याचा शोध न्यूटननी लावला का लिबनिझनी लावला याविषयी बरेच विज्ञानामध्ये वाद आहेत आणि ते बरेच काळ ते समकालीन असताना चालू राहिले होते, इतके मोठे शास्त्रज्ञ असताना.
तर त्याच लिबनिझनी या लॉजिकच्या संदर्भात थोडंसं काम केलेलं होतं. पण याची खरी जी सुरुवात आपण म्हणू AIच्या दृष्टीने झाली, तर ती झाली एका दुसऱ्या माणसाच्या हातून, आणि त्या माणसाचं नाव जॉर्ज बुल, ज्याचा फोटो इथे आहे. तर जॉर्ज बुलनी, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग असं म्हणतो, तर्कशास्त्रावर आधारित विचार करणं, हे आपला जो विचार आहे तर तो एखाद्या गणिती भाषेत मांडणं, याची संकल्पना पहिल्यांदा मांडली. म्हणजे उदाहरणार्थ, पाऊस पडला, पाऊस आहे असं म्हटलं तर पाऊस आहे असं न म्हणता त्याला 1 म्हणायचं, 1, आणि पाऊस नाही तर त्याला 0 म्हणायचं, 0. आता पाऊस आहे असं माणूस म्हणेल, त्याच्याऐवजी त्याचं गणिती मॉडेल हे 1 असेल आणि पाऊस नाही याचं गणिती मॉडेल हे 0 असेल. अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं तर्कशास्त्र विकसित करायचा बुलनी खूप प्रयत्न केला. आणि आता बुलचं नाव हे ज्याला आपण हार्ड कोडेड म्हणू, कायमस्वरूपी लिहिल्यासारखं, हे संगणकशास्त्रात आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलेलं आहे. आपण इथले जे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, ते नक्कीच बुलियन अल्जेब्रा, बुलियन लॉजिक, बुलियन गेट्स या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो, अँड ऑर नॉट वगैरे वगैरे. हे सगळं त्या जॉर्ज बुलनी केलं होतं. तर त्याचं एक उदाहरण इथे मी वाक्याच्या स्वरूपात दिलेलं आहे. इफ आय डू नॉट, म्हणजे आता हे नॉट जे आहे, टेक द कार, मी गाडी समजा नेली नाही, देन आय विल टेक एन अम्ब्रेला इफ इट इज रेनिंग, ऑर द वेदर फोरकास्ट इज बॅड अँड द स्काय इज क्लाउडी. आता हे भयंकर क्लिष्ट वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ लावण्याची आपल्याला काही गरज नाही. पण यातला मुद्दा असा आहे की हे सगळं आपल्याला 0-1च्या भाषेत मांडता येईल का, गणिती भाषेत मांडता येईल का, आणि त्याला अँड ऑर नॉट अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींनी जोडता येईल का, यावर बुलनी खूप विचार केला होता. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात काही अंशी बुलच्या या क्रिएशनमधून झाली असं आपण म्हणू शकतो. आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने अतिशय प्रतिभावंत असलेला हा जॉर्ज बुल हा खूप कमी जगला. तो गणिताचा प्राध्यापक सुद्धा होता आणि त्याचं अकाली निधन झालं. त्याचं कारण असं की एकदा इंग्लंडमध्ये होता तो, तर खूप प्रचंड थंडी नेहमीप्रमाणे होती, बर्फही पडत होता, आणि तशा याच्यात काही झालं तरी मी शाळेत जाऊन मुलांना शिकवणारच असं म्हणून तो निघाला. त्याच्या बायकोने त्याला सांगितलं सुद्धा, खूप पाऊस आहे वगैरे, काहीतरी छत्री घेऊन जा, रेनकोट पण नाही, थंडीचा कोट घालून जा वगैरे. त्याने काय ऐकलं नाही, तो तसाच गेला आणि त्याच्यामुळे त्याला न्यूमोनिया झाला आणि त्याचं अकाली निधन झालं. नाहीतर बुलनी कदाचित या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नव्हे पण लॉजिकच्या शाखेमध्ये आणखीन भर टाकली असती अशी दाट शक्यता होती. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ज्याला आपण म्हणू मुहूर्त मेढ कोणी केली, तर त्या माणसाचं नाव निर्विवादपणे ॲलन ट्युरिंग. ॲलन ट्युरिंग हा सुद्धा ब्रिटिश गणितज्ञ. ॲलन ट्युरिंगविषयी लोकांना सर्वसाधारणपणे माहीत नसलेली एक गोष्ट असते ती अशी की ॲलन ट्युरिंगचा जन्म भारतात झाला होता, कारण त्याचे वडील हे भारताच्या तेव्हाच्या ब्रिटिश सर्व्हिसमध्ये होते आणि नंतर ट्युरिंग इंग्लंडमध्ये गेला. ट्युरिंग हा अत्यंत हुशार, म्हणजे ब्रिलियंट टू ॲन एक्स्ट्रीम अशा प्रकारचा माणूस होता असं मानलं जातं. पण त्याच्या जोडीला त्याच्या मध्ये काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होते असं लोक म्हणतात आणि त्यामुळे तो एकलकोंडा वगैरे असायचा. पण त्याच्याच हुशारीमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शाखा काही अंशी जन्माला आली. याचं कारण असं की ट्युरिंग हा पहिला माणूस थोडक्यात असा जाहीरपणे म्हणणारा होता की माणूस ज्याप्रमाणे विचार करू शकतो त्याप्रमाणे यंत्र विचार करू शकेल का. ही कल्पनाच त्या काळामध्ये अगदी भन्नाट होती, अफलातून होती, कारण हे कोणाच्या डोक्यात आलंच नव्हतं. यंत्राचं काम काय, त्या यंत्राचं काम काहीतरी मेकॅनिकल ॲक्शन्स करणं, पण माणसासारखा विचार करणं हे यंत्राला जमू शकेल का, अशी संकल्पना ट्युरिंगने मांडली. आणि नुसती संकल्पना मांडली नाही, त्याच्यावर त्यांनी भरपूर काम केलं. त्यांनी स्वतःचा एक संगणक तयार करण्याचा प्रयत्न केला जो बऱ्यापैकी यशस्वीसुद्धा झाला. त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कामाबद्दल बोलण्याआधी त्याची आणखीन एक लोकांना कदाचित माहीत असलेली ओळख अशी की दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी खूपच आपल्याला माहिती आघाडीवर होता आणि एक काळ असा होता की जर्मनीच्या नाझी फौजा या दूर दूरपर्यंत चाल करून जातील का आणि सगळं जग
काबीज करतील का अशी शक्यता निर्माण झाली होती. आणि त्यावेळेला जर्मनी हे आपले सगळे गुप्त संदेश एकीकडून दुसरीकडे पाठवण्यासाठी एनिग्मा नावाच्या यंत्राचा वापर करत होती. आणि या एनिग्मा यंत्रातनं पाठवलेले संदेश म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये च ची भाषा म्हणू, अशा भाषेत पाठवलेले संदेश जे एकीकडनं दुसरीकडे पाठवल्यानंतर त्याचा काही अर्थ लागायचा नाही आणि त्यामुळे मित्र राष्ट्र म्हणजे इंग्लंड वगैरेंना काही कळायचं नाही की जर्मनी काय करते. आणि मग जर्मनी हल्ले करायचे. पण ते हल्ले का होत आहेत हे सगळं त्या गुप्त भाषेतल्या संदेशांमुळे कळत नव्हतं. आणि ती गुप्त भाषा एनिग्मा नावाच्या यंत्रामुळे निर्माण झालेली होती. तर ट्युरिंगच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये लंडनमध्ये ब्लेचली पार्क नावाची जागा आहे. तर तिथे एक हे सगळे गुप्त संदेश फोडण्यासाठीची यंत्रणा उभी करण्यात आली होती. त्याच्यावर एक सिनेमासुद्धा आहे, काही जणांनी कदाचित बघितलाही असेल. तर ट्युरिंग आणि नंतर आणखीन एक त्याच्यामध्ये पोलिश माणूससुद्धा होता मार्टिन रुजेस्की नावाचा आणि आणखीन काही लोक यांनी ते संदेश फोडायला सुरुवात केली आणि तिथून दुसऱ्या महायुद्धाची दिशा काही अंशी बदलायला मदत झाली. त्याच्यामुळे महायुद्ध अर्थातच फिरलं नाही, पण त्यांची मोठा त्याच्यामध्ये वाटा होता. आता AIच्या बाबतीत ट्युरिंगनी काय केलं तर ट्युरिंगनी एक चाचणी तयार केली आणि त्याला म्हणतात ट्युरिंग टेस्ट. ही ट्युरिंग टेस्ट एकेकाळी AIचा ज्याला आपण म्हणू मापक ज्याचं AIचं मानलं जात होतं. म्हणजे ट्युरिंग टेस्टमधनं समजा आपण पास झालो तर AI ही शक्यता खरोखर असू शकते आणि ते झालं नाही तर AI ही शक्यता अवतरू शकत नाही असं थोडक्यात होतं. आणि नंतर हीच चाचणी अतिशय बदनामसुद्धा झाली अनेक काळ. तर ते का झालं ते मी थोडक्यात सांगेन. पण थोडक्यात या ट्युरिंग टेस्टचा अर्थ काय होता तर आता इथे जे ABC म्हणून दाखवलेले आहेत तर त्यात A आणि B या दोघांपैकी एक जण कम्प्युटर संगणक असेल आणि दुसरा माणूस असेल. A आणि B मधला कोण मशीन आहे, कोण कम्प्युटर आहे आणि कोण माणूस आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे ते त्यांच्यासमोर पडद्याने ते झाकलेलं असेल. A आपल्याला दिसत नाही, B दिसत नाही. त्याच्या मागे फक्त एक मशीन आहे किंवा माणूस आहे, दोघांपैकी एक. आणि C जो आहे तर C हा त्या दोघांची चाचणी घेतोय म्हणून याला ट्युरिंग टेस्ट असं म्हटलं होतं. तर C काय करतो, C एकामागोमाग एक प्रश्न विचारतो. A ला विचारतो, मग उत्तर काय बघतो. मग C पुन्हा B ला प्रश्न विचारतो, उत्तर काय बघतो. असं करत करत समजा एक 10-15 प्रश्न झाले तर त्याच्यानंतर C हा सांगू शकेल का खात्रीने की इथे A जे आहे तो संगणक आहे आणि B आहे तो म्हणजे माणूस आहे. हे समजा आपण खात्रीने सांगू शकलो तर ट्युरिंग टेस्ट फेल होईल, ट्युरिंग टेस्ट चालणार नाही. का? कारण आपण कोण यंत्र आहे आणि कोण माणूस आहे याच्यातला फरक स्पष्टपणे सांगू शकलो. पण समजा त्या माणसाला C ला हे सांगता आलं नाही या 10-15 प्रश्नांनंतर की मला कळत नाहीये, उत्तरं दोन्हीकडनं येत आहेत आणि मला कळत नाहीये कुठलं उत्तर यंत्र देत आहे, कुठलंही उत्तर माणूस देतोय. तर त्याचा अर्थ असा होईल की ट्युरिंग टेस्ट किंवा ट्युरिंगची चाचणी यशस्वी झाली. तर ट्युरिंगनी ही चाचणी तयार केली होती आणि त्याने असं म्हटलेलं होतं की यंत्रांच्या जेव्हा कृत्रिमपणे आपण वापर करू आणि म्हणून याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना आवडत नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता, पण तो आता चिकटलेला आहे. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सुद्धा शब्द बरोबर नाही असं बरेच जण म्हणतात. पण तो ॲलन ट्युरिंगच्या या कामातनं ॲक्च्युली खरं म्हणजे तयार झाला. आणि ट्युरिंगची ही चाचणी बराच काळ गाजली आणि लोक प्रत्यक्षात ही चाचणी घ्यायला लागले. कारण जसजशी यंत्र तयार व्हायला लागली तसतसे ते यंत्र टाकायला लागले इथे एके ठिकाणी आणि दुसरीकडनं माणूस, आणि मग ते बघायला लागले की हे कळतंय का. आता मी मगाशी म्हणालो की सुरुवातीला हे खूप मानलं जायचं आणि काही काळानंतर अचानकपणे ती बदनाम झाली. तर बदनाम का झाली तर त्या काळातली यंत्र ही अर्थातच मानवी बुद्धीच्या मानाने आपल्याला अपेक्षित असलेली उत्तरं देऊ शकत नव्हती. आणि त्यामुळे जसजशी ही ट्युरिंग टेस्ट नवीन येत असलेल्या नव्या कम्प्युटर्सवर घेतली जायची दरवेळेला ती फेल व्हायची. आणि लोक म्हणायचे बघा हे तुमचं कसलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कसलं यंत्र, हे काही उत्तरं देऊ शकत नाही. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल काही काळ थोडासा जो उत्साह होता तो उत्साह एकदम मावळला. नेक्स्ट प्लीज. याच्यानंतर एक जी प्रचंड मोठी आणि दुर्दैवाने इतिहासात ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही, AIच्या क्षेत्रात जी झेप घेतली ती झेप घेतली या माणसामुळे ज्याचं नाव फ्रँक रोझनब्लॅट. आणि त्यांनी एक यंत्र तयार करायचा घाट घातला होता. त्या यंत्राला म्हणतात परसेप्ट्रॉन.
आता ही परसेप्ट्रॉन ही भानगड काय आहे, तर खरं सांगायचं तर थोडंसं पुढे जायचं तर आजचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालतं, म्हणजे आपण ChatGPT पासून सगळी जी टूल्स म्हणतो ती सगळी या परसेप्ट्रॉनच्या मूळ संकल्पनेवर चालतात आणि त्याची पायाभरणी या रोझेनब्लॅटनी केलेली होती. तर त्याचा सोप्या भाषेतला अर्थ काय, तर माणसाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन असतो. आता माणसाचा मेंदू काम कसा करतो ही गोष्ट इतकी क्लिष्ट आहे की त्या क्षेत्रातल्या सर्वोत्तम ब्रेन सायन्समधल्या लोकांना सुद्धा मेंदू कसा चालतो हे फक्त काही टक्के आज सुद्धा कळलेलं आहे. अजूनही त्यातला बराचसा भाग आपल्याला माहीतच नाही. पण जे त्यांनी शोधलं आहे त्याच्यावरनं ती संकल्पना अशी आहे की माणसाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स नावाच्या पेशींसारख्या गोष्टी असतात. आता न्यूरॉन काय असतो, तर न्यूरॉन जसा आपला आपण म्हणू की एखादी कुठलीही गोष्ट प्रोसेस करू, एखाद्या गोष्टीवर आपण काम करू, असा हा न्यूरॉन असतो. तर तो न्यूरॉन हा इनपुट्स घेतो, काहीतरी प्रोसेस करतो आणि त्यानंतर आउटपुट देतो. मग हे आउटपुट जातं कुठे, तर हे आउटपुट जातं पुढच्या न्यूरॉनला. त्या न्यूरॉनसाठी ते इनपुट होतं, पुन्हा तो त्याच्यावर काहीतरी काम करतो आणि त्याचा आउटपुट देतो. मग त्याचा आउटपुट हे पुढच्या न्यूरॉनसाठी इनपुट होतं. असं करत करत ही न्यूरॉन्सची अशी साखळीच्या साखळी आपल्या मेंदूमध्ये असते, असं तज्ज्ञ आपल्याला सांगतात. मग ही साखळी किती न्यूरॉन्सची असू शकते, ही शेकडो हजारो नव्हे तर लाखो न्यूरॉन्सची साखळी, कोट्यवधी न्यूरॉन्सची साखळी असू शकते. माणूस जेव्हा शिकतो, माणूस जेव्हा कुठल्याही माणसाला संवेदना होतात, हे सगळं या न्यूरॉन्सच्या मार्फत होतं. म्हणजे आता जेव्हा मला उदाहरणार्थ तुम्ही सगळे दिसताय, डोळा हा फक्त दिसण्याचं काम करतो, म्हणजे फक्त जसा एखाद्या कॅमेराने करावं, पण हे दृश्य जे आहे त्या दृश्याचा अर्थ लावण्याचं काम हे मेंदूत होतं. त्याच्यासाठी आपल्या मेंदूमध्ये उदाहरणार्थ फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग असतो. त्या फ्रंटल कॉर्टेक्समध्ये हे न्यूरॉन्स असतात. म्हणजे डोळ्यांनी मला जे दिसतं ते त्या फ्रंटल कॉर्टेक्समध्ये जातं, तिथले न्यूरॉन्स याचा अर्थ लावतात आणि अर्थ लावत लावत ते आणखीन पुढच्या न्यूरॉन्सना पाठवत तो अर्थ स्पष्ट करत जातात आणि त्यातनं आपल्याला दिसतं आणि त्याचा आपण अर्थ लावतो. मग या रोझेनब्लॅटची संकल्पना अशी होती की समजा आपला न्यूरॉन असा काम करत असेल तर त्याच धर्तीवर आपण यंत्राच्या आत कृत्रिम न्यूरॉन तयार करू शकू का, आणि त्याला त्यांनी नाव दिलं परसेप्ट्रॉन. त्या परसेप्ट्रॉनला जर आपण अशी इनपुट्स दिली, ती इनपुट्स कुठली असतील, X1, X2, X3, X4 जी काय तुम्हाला इनपुट्स द्यायची ती. आता इनपुट्सचा अर्थ काय ते एका दुसऱ्या स्लाईडमध्ये मी सांगेन. पण अशी समजा इनपुट्स दिली, प्रत्येक इनपुटला किती महत्त्व द्यायचं हे त्याचं वेट ठरवेल. W1, W2, W3. म्हणजे मला आता काहीतरी दिसतंय, मला काहीतरी ऐकू पण येत आहे, सगळे सेन्सेस माझे काम करत आहेत. समजा मला थंडी वाजतेय, मला उकडतंय, मला काहीतरी घाम येतोय, या सगळ्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा सेन्स कुठला आहे, कशाला किती वेटेज दिलं पाहिजे, हे सगळे WWW आहेत. आणि हे सगळे सेन्सेस जे आहेत ते X1, X2, X3 आहेत. या सगळ्याचा माझ्या मेंदूमध्ये अर्थ लागेल आणि तो निर्णय घेईल त्याच्यानुसार की आता मी काय केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर आउटपुट जनरेट होईल. तर रोझेनब्लॅटची संकल्पना अशी होती की याच धर्तीवर आपण हे परसेप्ट्रॉन तयार करू शकलो तर आपण खरोखर कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तयार करू शकू. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक यंत्रसुद्धा तयार केलं. त्या यंत्राचं नाव Mark 1 असं होतं. Mark 1 किंवा मार्क पहिला कम्प्युटर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर साधारण आपण म्हणू 20x20 अशा समजा ठिपक्यांचं किंवा पिक्सेल्सचं चित्र, म्हणजे एकूण 400 ठिपके, 20x20, 20 आडवे 20 उभे, 20 ओळी आणि 20 समजा कॉलम्स, असे 40 ठिपक्यांमध्ये विभागलेलं चित्र या Mark 1 कम्प्युटरला द्यायचं, इनपुट म्हणून द्यायचं, कारण त्याला कॅमेरा जोडलेला होता. त्याच्यामध्ये असेल हा परसेप्ट्रॉन. हा परसेप्ट्रॉन त्याला X1, X2 असे अप टू X400 असे 400 इनपुट्स येतील. म्हणजे चित्राचे 400 भाग केले, त्या प्रत्येक भाग एक एक इनपुट म्हणून दिला. त्या इनपुटचं वेट किती हे इथे ठरवायची सोय नव्हती, त्यामुळे ते वेट फिक्स होतं. आणि त्या प्रत्येक इनपुटचा म्हणजे पहिला ठिपका काय दिसतोय, दुसरा ठिपका काय दिसतोय, तिसरा काय दिसतोय, असं करत करत 400 ठिपके, हे 400 ठिपक्यांचा अर्थ लावून आउटपुट म्हणून काय सांगायचं की त्या चित्रामध्ये काय आहे. उदाहरणार्थ त्या चित्रामध्ये A नावाचा अल्फाबेट काढलेला असेल. आता A अल्फाबेट काढला असेल हे एका मोठ्या कागदावर, ज्याच्यात 20 ओळी आडव्या 20 ओळी उभ्या आहेत.
तर ए असा त्याच्यात डिव्हाइड झालेला असेल, काही ठिकाणी ठिपक्यांमध्ये डार्क शेड्स असतील, काही ठिकाणी काहीच नसेल, असं 400 वेळेला वाचायचं प्रत्येकात ठिपक्यात काय आहे, त्यांचा एकत्रित अर्थ लावायचा आणि शेवटी सांगायचं ए. हे काम ते परसेप्ट्रॉन करू शकला आणि त्यामुळे त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्स वगैरे सकट मोठमोठ्या बातम्या आल्या की ही नवीन काहीतरी क्रांती आहे, मशीन्स कॅन सेन्स, मशीन्स कॅन थिंक, मशीन्स कॅन बिहेव लाईक ह्युमन्स, अशा प्रकारची विधानं केली गेली आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शाखा सुरू झाली असं मानलं गेलं. पण हे आता नेमकं कसं घडतं हे दाखवण्यासाठी हे थोडंसं टेक्निकल उदाहरण आहे, पण हे खरं म्हणजे खूप सोपं आहे. ह्या सगळ्यामध्ये मशीन लर्निंग नावाची एक संकल्पना नेहमी वापरली जाते. मशीन लर्निंग नेमकं काय असतं, लोकांना वाटतं खूप काहीतरी अवघड आहे, ते तसं नाही. हे दाखवण्यासाठी फक्त स्लाईड मी इथे ॲड केली आहे. तर समजा आपल्याकडे अगदी साधं गणित आहे. समजा आपल्याकडे x1 x2 ही इनपुट्स आहेत आणि y नावाचा आउटपुट आहे. आता आपल्याला कोणीतरी या 4 ओळींवालं हे फक्त टेबल दिलं आणि आपल्याला बाकी काहीही सांगितलं नाही. हे टेबल बघ आणि या टेबलचा अर्थ लावून मला सांग. तर आपण काय करू, वेगवेगळे हिशोब करून बघू. x1 आणि x2ला गुणून बघू y येत आहे का, x1ला काहीतरी कशाने तरी दुप्पट करू, त्याच्यात y मिसळू, मग x2 मिसळू, मग y येत आहे का, असे वेगवेगळ्या गोष्टी आपण करून बघू. आणि समजा आपण हे करून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की या टेबलचं जे रिलेशन आहे ते रिलेशन y इज इक्वल टू x1 प्लस 2 इंटू x2 असं आहे. आणि हे तुम्ही कुठल्याही किमतीसाठी करून बघा. x1 ची कुठलीही किंमत घ्या, उदाहरणार्थ पहिल्या ओळीमध्ये x1 ची किंमत 4 आहे, x2 ची किंमत 2 आहे, त्या 2ला 2 नी गुणा, कारण आपलं गुणोत्तर काय आहे, x1 प्लस 2 इंटू x2. 2 इंटू x2 म्हणजे x2ला 2 नी गुणा, x2ला 2 नी गुणलं तर 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि 4 बरोबर y ची किंमत 8. असं प्रत्येक ओळीत हेच रिलेशन आहे. मशीन लर्निंगची अतिशय सोपी संकल्पना म्हणजे आपण अशा प्रकारचा डेटा फक्त मशीनला देतो, कम्प्युटरला देतो आणि आपण बाकी काहीही सांगत नाही आणि त्याला सांगतो की तू हे इक्वेशन शोधून काढ. याला म्हणतात मशीन लर्निंग. म्हणजे आत्तापर्यंत कम्प्युटर्स कसं काम करायचे, तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे हे आपण कम्प्युटरला सांगायचो. ज्याला आपण म्हणतो अल्गोरिदम्स किंवा प्रोग्रॅमिंग. अल्गोरिदम्स किंवा प्रोग्रॅममध्ये आपण काय सांगितलं असतं, x1 घे, त्याच्यामध्ये x2 2 नी गुणून मिसळ, मग तुला y मिळेल की नाही बघ, हे आपण सांगितलं असतं. मशीन लर्निंगमध्ये आपण हे सांगणार नाही. मशीन लर्निंगमध्ये आपण फक्त त्याला डेटा देऊ आणि डेटावरून तो शिकेल. म्हणून याला म्हणतात मशीन लर्निंग, कारण मशीन इज ॲक्च्युअली लर्निंग. जसं आपण शिकलो, फक्त आपण हे टेबल बघितलं आणि त्यातनं आपण शिकलो की यातलं नातं काय आहे, त्याच धर्तीवर यंत्र शिकेल. मग आता याचा उपयोग काय, म्हणून एक शेवटी पुन्हा मी इथे पॉईंट टाकलेला आहे की आता आपण म्हटलं हे नुसती गणिती समीकरण घ्यायच्याऐवजी x1 म्हणजे एका घरामध्ये किती बेडरूम्स आहेत ती किंमत, x2 म्हणजे घराचा आकार किंवा एरिया किती आहे असं समजा आपण ठरवलं, आणि y म्हणजे घराची किंमत किती आहे. आणि आपल्याकडे भरपूर घरांची माहिती आहे. 2 बेडरूम हाऊस काहीतरी 1000 स्क्वेअर फूट इतके लाख, 1 बेडरूम काहीतरी 400 अमुक स्क्वेअर फूट इतके लाख, 3 बेडरूम्स, असे हजारो घरांच्या किमतीची माहिती आपल्याकडे आहे. ही माहिती जर आपण आता कम्प्युटरला दिली आणि त्याला सांगितलं आता तुझं तू ठरव की बेडरूम्समुळे घराची किंमत किती बदलते, एरियामुळे किती बदलते, म्हणजेच आपण त्याला काय सांगतोय, आपल्या उदाहरणातले W1 W2 काढायला सांगतोय. x1 x2 आपण दिले, y पण दिला आणि त्याला सांगितलं W1 W2 तुझे तू शोध. याला म्हणतात मशीन लर्निंग. आणि म्हणून हे मशीन लर्निंग अतिशय लोकप्रिय आहे. याचं कारण असं की नुसता डेटा फीड करून तुम्ही त्याला सांगू शकता की यातलं नातं काय आहे हे मला सांग. याचा उपयोग इथपर्यंत थांबत नाही. आता समजा त्यांनी हे नातं शोधून काढलं, मग आपण त्याला सांगू की आता एक नवीन कोणीतरी ग्राहक आलेला आहे, त्याला 2 बेडरूम पाहिजे आणि काहीतरी 950 स्क्वेअर फूट पाहिजे, सांग मला घराची किंमत. तो आपल्याला सांगेल आणि आपल्याला वाटतं अरे ही जादू कशी झाली, तर तो डेटामधनंच शिकलेला आहे आणि डेटामधनंच नातं शिकलेलं आहे आणि ते नातं वापरून तो आपल्याला उत्तर देतो. हा सगळा AI चा बेसिस आहे आणि हा त्या परसेप्ट्रॉनमध्ये होता.
आणि म्हणून लोकांना असं वाटलं की आता ही ए आयची प्रचंड मोठी क्रांती झालेली आहे. दुर्दैवाने तसं घडलं नाही. याचं कारण असं की या परसेप्ट्रॉन विषयी खूप टीका सुरू झाली. म्हणजे एकतर हे परसेप्ट्रॉन खूप मोठ्या प्रमाणावर चालू शकलं नाही. 1-2 उदाहरणात ते चाललं, नंतर मग त्याचे प्रयोग फसले. स्वतः हे ज्यांनी केलेलं होतं तो रोझेनब्लॅट, त्याच्याविषयी भरपूर टीका व्हायला लागली की हे काही चालणारं नाही आहे वगैरे. आणि ए आय एका अर्थाने मागे पडलं. हे ए आयच्या बाबतीत एक तुम्हाला सांगायचं तर ए आयमध्ये अनेक असे काळ येऊन गेलेले आहेत की ज्या वेळेला ए आय आता संपलं असं लोक म्हणायचे. मग ए आयमध्ये जे लोक संशोधन करायचे ते संशोधन आपले करायचे, पण उरलेले लोक म्हणायचे काय वेळ वाया घालवतोयस, ते ए आयमधनं काही निष्पन्न होणार नाही आहे. आणि ए आयमध्ये काम करत असलेल्या लोकांना इतर लोक मूर्ख म्हणायचे. चालू दे त्यांचं काय चाललंय, काही यातनं होणार नाही. यातनं एक संकल्पना निघाली, त्याला म्हणतात एक्सपर्ट सिस्टीम. म्हणजे लोक म्हणाले परसेप्ट्रॉन वगैरे काही चालणार नाही. मग ए आयच्या संशोधकांनी काय केलं, मग काय चालेल, परसेप्ट्रॉन नाही चालत तर पुढचं काय. तर पुढचं काय म्हणून जी टेक्नॉलॉजी किंवा जे तंत्रज्ञान निघालं त्याला म्हणतात एक्सपर्ट सिस्टीम. एक्सपर्ट सिस्टीम म्हणजे काय, तर एखाद्या विषयापुरती तज्ज्ञ असलेलं समजा सॉफ्टवेअर आपण तयार केलं. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय काय भरलं. आता इथे एक उदाहरण दिलं आहे. एक मायसिन नावाची अतिशय लोकप्रिय आणि खरोखर यशस्वी ठरलेली ए आयची सिस्टीम होती, एक्सपर्ट सिस्टीम. तर त्याच्यामध्ये ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये जर तर आणि कम्प्युटरच्या भाषेमध्ये इफ देन एल्स म्हणतो, अशा प्रकारच्या सगळ्या कंडिशन्स या त्याच्यामध्ये असायच्या. उदाहरणार्थ समजा आता एखादा डॉक्टरकडे एक पेशंट आलेला आहे. त्या डॉक्टरला ठरवायचं आहे की त्या पेशंटचं निदान करून त्याला कुठली गोळी द्यायची. तर डॉक्टर त्याला भरपूर प्रश्न विचारेल, मग त्या पेशंटकडनं ती उत्तरं येतील. मग डॉक्टर मनातल्या मनात म्हणजे हे म्हणेल, इफ द पेशंट हॅज हेडेक देन, म्हणजे इफ काहीतरी कंडिशन देन काय. मग पुढचं पाऊल, इफ द पेशंट हॅड फीवर फॉर द लास्ट 1 वीक देन व्हॉट. पुढचं, इफ द पेशंट इज ऑलरेडी ऑन सम मेडिकेशन, तो ऑलरेडी काहीतरी गोळ्या घेतोय, देन समथिंग. आणि या सगळ्या इफ देनची बेरीज, गुणाकार, वजाबाकी, त्यातलं नातं हे शोधून तो शेवटी डॉक्टर काहीतरी त्यातनं निदान काढेल की या पेशंटला ही गोळी दिली पाहिजे. तर ही जी मायसिन नावाची संकल्पना होती किंवा ॲक्च्युअल सॉफ्टवेअर होतं, हे तेच करायचं. आणि हे नाव पण कसं आलं मायसिन, हे खास वैद्यकीय कामांसाठी आहे हे दाखवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे अँटीबायोटिक्स वगैरेची नावं मायसिननी संपतात. अगदी क्रोसिनमध्ये सुद्धा शेवटी सिन आहे, मायसिन नाही आहे. पण बाकीच्या अरिथ्रोमायसिन वगैरे वगैरेमध्ये मायसिन शेवटी असतं. त्या मायसिनमधनं हे आलेलं आहे. आणि ही सिस्टीम खरोखर डेव्हलप झाली, ही वापरली गेली, याची चाचणी घेण्यात आली. त्यावेळेला असं लक्षात आलं की साधारणपणे ही फक्त एका विशिष्ट निदानासाठी होती, ते म्हणजे रक्ताचे आजार ज्या लोकांना झालेले असतात त्या आजारांचं निदान करण्यासाठी ही चाचणी होती. आणि पूर्णपणे ऑटोमेटेड, म्हणजे पेशंटकडनं आलेले पेशंटला ही सिस्टीम प्रश्न विचारायची, पेशंटने उत्तरं टाईप करायची किंवा त्या माणसाला सांगायची, तो टाईप करायचा आणि त्यातनं शेवटी निदान व्हायचं. त्याची अचूकता जेव्हा पडताळली गेली तेव्हा असं लक्षात आलं की एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरच्या साधारण 80% एवढी अचूकता या चाचणीमध्ये होती. आणि लोक म्हणायला लागले की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे परसेप्ट्रॉन नव्हे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक्सपर्ट सिस्टीम. आणि लगेच त्या बाबतीतली सुद्धा अडचण लक्षात आली. ती अशी, पहिली गोष्ट, अशा किती गोष्टींसाठी तुम्ही एक्सपर्ट सिस्टीम्स तयार करणार. रक्ताची चाचणी एक झाली, पण वैद्यकीय क्षेत्रातच अशा लाखो एक्सपर्ट सिस्टीम्स लागतील. दुसरी गोष्ट, याच्यात जे बदल होत जातील सातत्याने, नवीन नवीन काहीतरी येते, ते बदल तुम्ही कसे भरणार. दरवेळेला ते इफ एल्स बघून कुठे बदलणार, किती बदलणार. आणि त्यामुळे ज्याला आपण स्केलेबल म्हणतो, म्हणजे एक गोष्ट छोट्या पातळीवर पण होऊ शकली पाहिजे आणि खूप मोठ्या पातळीवर पण होऊ शकली पाहिजे. एखाद्या पुलावरून एक गाडी गेली तरी तो टिकला पाहिजे आणि 100 गाड्या गेल्या तरी टिकला पाहिजे. तसंच इथे व्हायला पाहिजे. आणि ही स्केलेबिलिटी याच्यात नव्हती. त्यामुळे पुन्हा निराशा पसरली. म्हणजे ए आयमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं साईन कर्व असल्यासारखं सतत झालेलं आहे. खूप आशा, त्यानंतर निराशा. त्या निराशेच्या काळाला ए आय विंटर असं म्हणतात. म्हणजे ए आयला थंडी भरली थोडक्यात आणि आता काही होणार नाही. तर असे भरपूर ए आय विंटर्स येऊन गेलेले आहेत. नेक्स्ट प्लीज. तर असा ए आय विंटर आला
आणि काही अंशी त्याला कारणीभूत हा माणूस होता जॉन मॅकार्थी, जो ए आयच्या क्षेत्रामधला एकीकडे पायोनियर पण मानला जातो. अतिशय हुशार माणूस. ए आय विषयीची जगातली पहिली कॉन्फरन्स या माणसाने भरवली. ज्या वेळेला ए आयबद्दल लोकांना माहीत पण नसायचं त्यावेळेला त्यांनी ए आयबद्दल कॉन्फरन्स भरवली 1960च्या शेवटी, साधारण 1970च्या सुमाराला. तर हा जॉन मॅकार्थी यांनी मग सांगितलं की परसेप्ट्रॉन चालत नाही, एक्सपर्ट सिस्टीम चालत नाही, मग आता पुढचं काय? तर तो म्हणाला की आपण लॉजिक बेस्ड ए आय वर काम करू. तर लॉजिक बेस्ड ए आय म्हणजे काय? तर समजा आता मला ठरवायचं आहे की मी आज टेनिस खेळू का नको खेळू. तर मी काहीतरी प्रश्न अशा कंडिशनल, एखादं जणू झाड असावं आणि त्या झाडाला फांद्या फुटाव्यात. फक्त एक गोष्ट इथे विनोदाने किंवा गमतीने सांगतो. सर्वसाधारणपणे झाडं आपल्याला माहिती आहे ही जमिनीतनं वाढतात आणि वर जातात, पण कम्प्युटर सायन्समधली झाडं आकाशात तयार होतात आणि उलटी खाली येतात. अशी विचित्र झाडं असतात, पण आहे आता तसं. तर असंच ते एक झाड आपण तयार करू, तर त्याच्यामध्ये एक टेनिस खेळायचं का? मग ते 2 प्रश्न विचारू. पहिला प्रश्न की आकाश कसं आहे, सनी. मग आपण आणखीन एक उपप्रश्न विचारू, टेम्परेचर कसं आहे, प्लेझंट किंवा चांगलं असेल, माइल्ड असेल तर मी टेनिस खेळेन, नसेल तर नो. अशा ब्रांचेस तयार करत जा आणि शेवटी तुम्हाला निर्णय मिळेल. मग ए आय तुम्हाला सांगेल हे कर, हे करू नको. आता प्ले टेनिसच्या ऐवजी समजा आपण इथे प्रश्न बदलला आणि इथे म्हटलं ग्रँट लोन, एखाद्या माणसाला कर्ज द्यावं का? प्रश्नचिन्ह. मग प्रश्न काय विचारू? त्या माणसाचा बँक बॅलन्स किती आहे? मग तो 3 भागांमध्ये आपण डिवाइड करू. लेस दॅन 50,000, 50,000 to 1 lakh, अबाव 1 lakh. दुसरा प्रश्न कदाचित असा असेल की त्या माणसाने ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे का? हो, नाही. त्याच्या सब ब्रांचेस. असं करत करत शेवटी त्या माणसाला कर्ज द्यावं का या निर्णयापर्यंत आपल्याला ए आय घेऊन जाईल. अशा प्रकारची ही संकल्पना होती. तर मॅकार्थी अतिशय हुशार होता, त्यांनी खूप ए आयमध्ये भर घातली. पण दुर्दैवाने आज, म्हणजे आता ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेनिफिट ऑफ हाइंडसाईट म्हणतो, म्हणजे आज हे शहाणपण आपल्याला आलेलं आहे असं म्हणण्याचं, की मॅकार्थीमुळे ए आयचं खूप नुकसान सुद्धा झालं. याचं कारण असं की परसेप्ट्रॉन ही जी संकल्पना होती ती संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे आणि ती कधीही चालणार नाही असं मॅकार्थी सातत्याने म्हणत राहिला. आणि त्यांनी याविषयी पुस्तक लिहिलं आणि सांगितलं की रोझेनब्लॅट ज्यांनी परसेप्ट्रॉनची संकल्पना मांडलेली आहे ते अतिशय काहीतरी हवेत नुसती बडबड केल्यासारखं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि मॅकार्थी हा ए आयमधला त्या काळचा दादा माणूस समजला जात असल्यामुळे मॅकार्थी म्हणेल ते ब्रह्मवाक्य. आणि त्यामुळे सगळ्या संशोधकांनी म्हटलं की ते रोझेनब्लॅट म्हणतोय त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका, ते ए आयमध्ये काही अर्थ नाही. आणि यामुळे दुर्दैवाने त्यामध्ये जे पुढे संशोधन व्हायला पाहिजे होतं ते होऊ शकलं नाही आणि ए आयचा नवीन विंटर साईन वेव्हची पुन्हा खाली जाण्याची वेळ आली. याचं कारण असं की याही पद्धतीमध्ये प्रश्न पुन्हा तोच आला की तुम्ही अशी किती झाडं काढणार, अशा किती ब्रांचेस, सब ब्रांचेस आणि कशासाठी काढणार. पुन्हा प्रश्न आला स्केलेबिलिटीचा आला आणि पुन्हा ही सुद्धा पद्धत बाद झाली. मग आता नवीन आणखीन काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग आलं ज्याला आपण म्हणतो प्रॉबॅबिलिटी बेस्ड ए आय. प्रॉबॅबिलिटी किंवा शक्यता यांच्या आधारित जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं तर त्याची एक त्यातला महत्त्वाचा माणूस ज्याचा फोटो इथे आहे थॉमस बेज, आणि जे लोक स्टॅटिस्टिक्स शिकतात त्यांना माहीत असेल अतिशय प्रसिद्ध बेस थिअरम आणि त्याच्यावर आधारित डेटा ॲनालिटिक्समध्ये नाईव्ह बेस थिअरम असा एक थिअरम असतो. तर हा बेस थिअरम म्हणजे काय, तर आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या माहितीचा वापर करून आपण नवीन प्रेडिक्शन कसे करू शकू. उदाहरण मी दिलेलं आहे की, आणि त्याला तांत्रिक भाषेत पोस्टेरियर प्रॉबॅबिलिटी असं म्हणतात, पण सोप्या शब्दात आपण फक्त बघू की समजा एक कुठला तरी भयंकर विषाणू आलेला आहे. कोरोना असं मी नाव घेत नाही, आपल्याला ते नावसुद्धा ऐकायला आवडत नाही, पण समजा असा कुठला तरी भयंकर विषाणू आलेला आहे आणि आपल्या सुदैवाने 1000 पैकी फक्त एकाच माणसाला त्याची बाधा होते. म्हणजे हे सुद्धा दुर्दैव आहे, पण नशीब असं की अगदी खूप जास्त होत नाही, 1000 पैकी 1. पण समजा आपण त्याची चाचणी घेतली की मला तो विषाणूची ती बाधा झालेली आहे का नाही, तर ही चाचणी 99% अचूकतेने काम करते. म्हणजे जो निकाल येईल बाधा झालेली आहे नाही, जे काय आहे ते मला 99%
ॲक्युरेटली ती सांगते. तर 1000 पैकी फक्त एका माणसाला ती बाधा होते, पण कुठल्याही माणसाने टेस्ट केली तर त्याला 99% खात्रीलायक रिझल्ट्स मिळतात अशी आपल्याला माहिती आहे. आता आपण घाबरत घाबरत चाचणी केली, आपल्याला आठवत असेल त्या काळात, आणि आपल्याला जे नको असतं तेच आलं, रिझल्ट इज पॉझिटिव्ह झालं. म्हणजे कोरोनाने काही व्हायच्या आधी, हार्ट अटॅक आधी, की आता माझं काय होणार. तर अशा वेळेला आपल्याला खरोखर तो व्हायरस त्याचा किंवा त्या विषाणूची बाधा झालेली असण्याची खरी शक्यता किती आहे. आता ज्यांनी स्टॅटिस्टिक्स बेस्ड थिअरम वगैरे शिकलेला नसतो ते पटकन म्हणतात 99% ॲक्युरेट आहे, म्हणजे 99% खात्री आहे किंवा 90% आहे, असे काहीतरी आपल्या डोक्यात कल्पना येते. आता या स्लाईडचे डिटेल्स मी वाचत नाही, पण तुम्ही याची खरी शक्यता बघितली तर ही शक्यता 99 नव्हे, 90 नव्हे, ही जवळपास 9% किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी एवढी असते. खूपच कमी असते, 0.9 सुद्धा असू शकते. पण प्रत्यक्षात आपण घाबरून जातो आणि आपल्याला वाटतं की 90%, 99% वगैरे एवढी शक्यता आहे. हे कसं, तर हे बेस थिअरमनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या काळात आपल्या नकळत जेव्हा आवाहनं केली जायची, वैद्यकीय आवाहनं, राजकीय मी म्हणत नाही, खरोखरच्या डॉक्टर्सकडून की घाबरून जाऊ नका वगैरे, ते सगळं या थिअरमच्या आधारे केलं जायचं. कारण ते बेस थिअरम वापरून ॲनालिसिस करून आपल्याला सांगायचे की खरा इन्फेक्शन रेट काय आहे आणि इथून पुढे काय होणार आहे. आता या बेस थिअरमचा वापर आजकाल कसा केला जातो हे नेक्स्ट प्लीज, याचं उदाहरण सांगतो. की समजा आज आपण ChatGPT वगैरे म्हणतो. आता ChatGPTमध्ये समजा एक वाक्य आहे, द कॅट इज ऑन द. समजा ChatGPTला एवढंच माहिती आहे, द कॅट इज ऑन द. आता याच्या पुढचा शब्द काय असू शकेल. आता हे ChatGPT कसं ठरवतं, तर त्याच्यासाठी ChatGPT वापरतं बेस थिअरम. कसं, तर आधीची त्याच्याकडची जी सगळी वाक्य आहेत त्या वाक्यांची परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स लावून ते ठरवतं की जर का आधीचे शब्द असे असतील, द कॅट इज ऑन द, आणि त्याच्या पुढचा शब्द असू शकतो टेबल, चेअर आणि रूफ, तर या सगळ्यासाठीच्या प्रॉबॅबिलिटीज तो ॲक्च्युली कॅल्क्युलेट करतो बेस थिअरम प्रमाणे. जसं आपण मगाशी म्हटलं की 1000 पैकी एका माणसालाच ते होतं, पण 99% वेळेला चाचणी बरोबर असते आणि माझी पॉझिटिव्ह आली, तर मला ते खरोखर असण्याची शक्यता किती. तसं आधीचे शब्द हे असतील तर पुढचा शब्द टेबल असण्याची शक्यता किती, आधीचे शब्द हे असतील तर पुढचा शब्द रूफ असण्याची शक्यता किती. हे सगळं उदाहरणार्थ ChatGPTमध्ये रोज कोट्यवधी वेळा वापरलं जातं. नेक्स्ट प्लीज. तर तो अशा सगळ्या प्रॉबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करतो की हा शब्द असण्याची शक्यता किती, हा शब्द असण्याची किती, हा शब्द असण्याची किती, आणि त्यातली सगळ्यात जास्त जी शक्यता आहे ती शक्यता आपल्याला उत्तर म्हणून मिळते. असं त्यामागचं काम चालत असतं. तर याला आपण प्रॉबॅबिलिटी बेस्ड AI असं म्हणतो, आणि या प्रॉबॅबिलिटी बेस्ड AIचा आज खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नेक्स्ट प्लीज. हे सगळं एकीकडे चालू होतं आणि तरीसुद्धा AI मध्ये फार काही विशेष घडतंय असं वाटत नव्हतं. वारंवार मगाशी मी म्हटलं तसं निराशेचा काळ सातत्याने येत होता. साधारणपणे नवीन शतक, 21वे शतक जेव्हा उजाडलं तेव्हा लोक म्हणायला लागले की AI ही ओनली हाईप आहे, मोठं त्याच्याबद्दल काहीतरी लोकांनी नुसता फुगा भरून ठेवलेला आहे, याचं काहीही पुढे होणार नाही. एक माणूस सातत्याने असं म्हणत होता की AI मध्ये भविष्य आहे, आणि हे भविष्य कशाच्या जोरावर आहे, त्या रोझेनब्लॅटनी जे परसेप्ट्रॉन सांगितलेला होता याच्या 30-40 वर्ष आधी, त्या परसेप्ट्रॉनलाच आपण पुढे नेलं पाहिजे. म्हणजेच मानवी मेंदूतला न्यूरॉन जसा काम करतो त्या न्यूरॉनच्या धर्तीवर यंत्रांमध्ये न्यूरॉन्स निर्माण केले पाहिजेत, आणि नुसते न्यूरॉन्स डेव्हलप करून चालणार नाही, तर त्या न्यूरॉन्सची साखळी निर्माण केली पाहिजे. जसे आपल्या मेंदूंमध्ये साखळी असते किंवा एका मागोमाग एक न्यूरॉन्स असतात, आणि म्हणून त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क ANN असं म्हणतात. तर हे ANN म्हणजे काय, आर्टिफिशियल न्यूरल. आर्टिफिशियल न्यूरल म्हणजे प्रत्यक्षातले न्यूरॉन्स नव्हे, कृत्रिम न्यूरॉन्स, आणि त्यांचं जाळं म्हणून नेटवर्क. असं समजा तुम्ही निर्माण केलं आणि त्याला काही इनपुट्स दिले, तर त्या इनपुट्स घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही यंत्रणा नक्कीच पुढे काम करू शकेल आणि तुम्हाला प्रेडिक्टेड आउटपुट देऊ शकेल.
हे म्हणणारा माणूस जेफ्री हिंटन. जेफ्री हिंटन हा माणूस आपल्याला कदाचित माहीत असेल. याला गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक AI साठी. विचार करा. म्हणजे मूळ विषय त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, पण त्याची मुळं सगळी गणित आणि फिजिक्स या विषयांमध्ये असल्यामुळे त्याला हे पारितोषिक देण्यात आलं. जेफ्री हिंटन म्हणजे विश्वास बसणार नाही आपला हे ऐकून कदाचित. या माणसाला तो लहान असताना त्यांनी एक काहीतरी आईनी सांगितलं त्याच्या म्हणून तो पटकन असं काहीतरी वजनदार उचलायला गेला आणि त्याची पाठ लचकली. ती जी लचकली आणि त्याला जो स्लिप डिस्कचा त्रास सुरू झाला तो इतका महाभयानक, आयुष्यभर त्याला अजूनही आहे. तो माणूस आपल्यासारखा बसू शकत नाही. विचार करा, तो बसू शकत नाही आणि त्या माणसाने हे काम केलेलं आहे. तो फक्त उभा तरी राहतो नाहीतर आडवा झोपतो. म्हणजे एक त्याच्या बाबतीत असं सांगितलं गेलं, अनेकदा घडलेलं आहे. त्याला आणि तो असतो कॅनडामध्ये. आता कॅनडामधनं जायचं अमेरिकेत, तो बसनी जातो, विमानाने तो प्रवास करू शकत नाही. एकदा त्याला इंग्लंडमध्ये जायचं होतं. इंग्लंडमध्ये जायचं तर खास एक गुगल कंपनीने त्याच्यासाठी एक विमान असं बनवून घेतलं की समोरच्या 2 सीट्स अशा जोडल्या की त्याला त्याच्यावर आडवं होता यावं, आणि मग तो इंग्लंडला गेला. आणि अशा परिस्थितीत त्याचा कुठलाही बाऊ तो करत नाही, कोणाला माहीत पण नाही आहे, आणि अशा परिस्थितीत तो काम करत असतो. तर हा जेफ्री हिंटन मूळचा खरं म्हणजे इंग्लंडमध्ये जन्मला. त्यानंतर तो काही काळ अमेरिकेत त्यांनी काम केलं. अमेरिकेमधलं वातावरण त्याला आवडलं नाही, राजकीयदृष्ट्या त्याला आवडलं नाही. त्यावेळेला रोनाल्ड रिगन अमेरिकेचे राष्ट्रपती होते 1980 पासून पुढे, 81 पासून पुढे. आणि त्यावेळची धोरणं जी अमेरिकेची होती त्याच्या तो विरोधात होता. आणि अशा अनेक कारणांमुळे त्यांनी कॅनडामध्ये जायचं ठरवलं. आता याच्यामधली गंमत अशी की तो जे संशोधन करत होता म्हणजे असं न्यूरॉन्सचं थोडक्यात जाळं करायचं आणि दरवेळेला त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भर पडेल. हे जाळं म्हणजे काय भानगडे, तर पहिल्या लेअरमधले न्यूरॉन्स काहीतरी थोडीशी माहिती आणतील, मग ती माहिती ते पुढच्या न्यूरॉन्सना देतील, ते आणखीन त्याच्यात भर टाकतील, आणखीन भर टाकतील. असं करत करत शेवटी त्या नेटवर्कला शिकता येईल आपल्याला काय म्हणायचं ते. तर तो सातत्याने आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सबद्दल बोलत असायचा आणि त्याला इतका विरोध व्हायचा की लोक म्हणायचे हा काय हिंटन तेच बोलतो, हे काही चालत नाही, कुठेही प्रत्यक्षात दिसत नाही. तर या हिंटननी काय युक्ती लढवावी, म्हणजे एक काळ असा आला होता. हिंटन अमेरिकेत नव्हे कॅनडामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दरवर्षी एक वार्षिक परिषद भरवतो. तर AI पुन्हा सगळं बुडलेलं असल्यामुळे कोणी लक्ष देत नसल्यामुळे तो जी परिषद भरवायला लागला त्याला कोणी प्रतिनिधी फारसे यायचे नाहीत. उत्तमोत्तम रिसर्चर तर म्हणायचे आम्हाला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे की त्याच AIच्या कॉन्फरन्सला तुम्हाला म्हणजे शक्यच नाही तुम्हाला तिथे प्रवेश मिळणं, कारण जगातले टॉपमोस्ट माइंड्सच फक्त तिथे येतात आणि तेच शेकडोंच्या घरामध्ये असतात. तर या हिंटनची आठवण एक अतिशय रंजक सांगायची अशी की आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स या संकल्पनेवर त्यांनी काम केलं आणि तो खूप त्याविषयी बोलत राहिला. तर लोक म्हणायचे हे काही चालणार नाही. मग त्यांनी एकदा युक्ती काय लढवली, कारण काय झालं, त्यांनी एक त्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट करण्यासाठी त्याचा रिसर्च पेपर पाठवला. तर रिसर्च पेपर पाठवला तर तोच त्याचा आयोजक होता त्या कॉन्फरन्सचा आणि त्याचाच रिसर्च पेपर त्या कमिटीने रद्द ठरवला. ते म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परिषदेत तू तेच काय दरवर्षी न्यूरल नेटवर्क तेच बोलत राहतोस. त्याने हुशारी काय केली, तो म्हणाला ठीक आहे तुम्हाला पेपर चालत नाही ना. त्यांनी त्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचं नाव बदललं आणि आज जे जगभर जे लाखो विद्यार्थी शिकण्यासाठी धडपडतात त्याचं नाव त्यांनी ठेवलं डीप लर्निंग. डीप लर्निंग हे दुसरं तिसरं काहीही नसून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्सचंच पुढचं पाऊल आहे. तर हे अशी हुशारी पण त्यांनी लढवली हे पॉप्युलर करण्यासाठी. मग त्याच्यावर त्यांनी असंख्य प्रयोग केले आणि शेवटी एक अचानक, हे साधारण 2008च्या सुमाराला घडलं, अचानकपणे ही जी सगळी तंत्रज्ञानं त्यांनी विकसित करायचा प्रयत्न केला होता ती चालत नव्हती. अचानकपणे एक दिवस यश आलं, कारण त्याच्यात टेक्निकल चुका काय राहिल्या होत्या वगैरे. त्या चुका दूर झाल्यानंतर त्याचं हे जे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क जे होतं ते इतक्या सफाईदारपणे काम करायला लागलं. म्हणजे आता समजा याच्या मागे एक स्कॅन केलेलं चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये समजा एक मांजर आहे आणि ते आपण या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कला दिलं आणि त्याला सांगितलं की काय ओळख,
तर काही सेकंदात हे सांगायला लागलं की याच्यात मांजर आहे. मग लोकांना वाटलं नाही हे काहीतरी भुताटकी आहे, कुत्रा दाखव. मग कुत्र्याचं चित्र दाखवलं तर म्हणालं कुत्रा आहे. मग हे कसं शक्य आहे? तर हे न्यूरॉन्स हे कसं प्रेडिक्ट करू शकतात? तर मगाशी जसं आपण बघितलं की असंख्य घरांविषयीची माहिती त्याला फीड केली, त्या माहितीमधनं ते शिकतं आणि त्यानंतर ते प्रेडिक्ट करतं. तर इथे हे काय करत होते, अशी लाखो चित्र दाखवायची आणि त्याचं त्याला सांगायचं की यातली समानता काय आहे तू ओळख. तर मग आता कुत्री समजा म्हटलं, आता एक कुत्र्यांची आपण लाखो चित्र दाखवली तर साधारणपणे तुझ्या लक्षात येतं की कुत्र्यांचे कान एकसारखे आहेत, जरी त्यातल्या पुन्हा जाती वगैरे असतील, शेपूट साधारण कशी आहे, आकार कसा आहे, आणि मग त्याला कळायला लागतं की हे सगळं काहीतरी कॉमन आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कुत्रा म्हणजे काय हे माहीत असायचं काही कारणच नाही, त्यामुळे आपण त्याला लेबल द्यावं लागतं. त्याला म्हणतात लेबल्ड डेटा. तर तिथे आपल्याला सांगायला लागतं की आता तुला कळलंय ना साधारण या आकाराचे सगळे प्राणी एकसारखे असतात, त्याला म्हणतात कुत्रा. हे आपल्याला त्याला एकदा सांगावं लागतं. मग एकदा सांगितल्यानंतर पुढच्या वेळेला आपण कुत्र्याचं चित्र दाखवलं की तो त्याच्या डेटाबेसमधनं काढतो की ही सगळी आत्तापर्यंतची चित्र याच्याशी जुळत आहेत आणि त्याला आपण काय लेबल दिलंय, कुत्रा. मग तो म्हणतो की कुत्रा. असं हे त्याचं शिकणं असतं. हेच होतं ऑडिओच्या बाबतीत, हेच होतं व्हिडिओच्या बाबतीत. व्हिडिओच्या बाबतीत एकसारखे व्हिडिओज त्याला 100 वेळेला, 500 वेळेला, लाखो वेळेला दाखवले की त्याला त्यातनं पॅटर्न्स कळायला लागतात. त्या सगळ्याच्या मागे आहे पॅटर्न्स. प्रत्येकामधले पॅटर्न्स तो शोधतो आणि ते पॅटर्न्स त्याला कळायला लागले की तो प्रेडिक्ट करतो. असं या सगळ्या मागचं सार होतं. मग यांनी हिंटननी काय केलं तर 2008 साली हे सगळं यश मिळायला लागल्यानंतर तो आणि त्याचे 2 विद्यार्थी अशा तिघांनी मिळून एक रिसर्च पेपर लिहिला आणि त्या रिसर्च पेपरने असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग बदललं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं जे औदासिन्य होतं किंवा विंटर होतं ते संपलं. कारण आता लोक मान्य करायला लागले की हे भन्नाट तंत्रज्ञान आहे, यातनं तुम्ही काहीही प्रेडिक्ट करू शकता, माहिती प्रेडिक्ट करू शकता, चित्र ओळखू शकता, आवाज ओळखू शकता. मग याच्या पुढे आणखीन काय काय होऊ शकेल कोणाला माहिती. आणि लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना मान्य केली. हिंटननी 2008 साली एक कंपनी चालू केली, त्याचं नाव त्यांनी DNN असं ठेवलं, डीप न्यूरल नेटवर्क्स. अतिशय गमतीची गोष्ट अशी की या डीप न्यूरल नेटवर्क्स या कंपनीचं उत्पन्न 0 होतं. कर्मचारी किती? 3. उत्पन्न 0. भविष्यात काय डेव्हलप करणार? काहीही नाही. म्हणजे नफा किती मिळणार? 0. वेबसाईटवर फक्त डीप न्यूरल नेटवर्क असं नाव आणि या तिघांची नावं, एवढंच. मग त्यांची संपत्ती काय? रिसर्च पेपर त्यांनी जो एक लिहिलेला होता जग बदलणारा, आणि या हिंटन आणि त्याचे 2 विद्यार्थी या दोघांचे मेंदू. यांना कोण खरेदी करणार याच्यासाठी त्यांनी बोली लावली. त्यांनी कंपनी चालू केली आणि बोली लावली. मग त्या बोलीमध्ये मोठमोठ्या कंपन्या आल्या. गुगल आली, मायक्रोसॉफ्ट आली, चीनचं सर्च इंजिन बैडू नावाचं आहे ते आलं. अशा बऱ्याच कंपन्या आल्यात. शेवटी त्या स्पर्धेमध्ये 4 कंपन्या उरल्या, त्याही गळल्या आणि शेवटी गुगल आणि बैडू या 2च कंपन्या उरल्या. आणि ती बोली त्यांनी सांगितलं होतं की दरवेळेला 1 मिलियन म्हणजे $10 लाख वाढली पाहिजे अशी बोली लावायची. ती वाढत 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 जाऊन साधारणपणे 4.4 बिलियन अशा आकड्यापर्यंत गेली. आणि त्यावेळेला त्यांनी शेवटी सांगितलं की आता बास, मला याच्यापेक्षा काही जास्त हाव नाही आहे, कारण मला दुसरी भीती अशी वाटते की ही कंपनी चीनच्या बैडू कंपनीने विकत घेतली तर हे AIचं तंत्रज्ञान चुकीच्या हातात जाऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी ती कंपनी गुगलला विकली. तो त्याचा एक विद्यार्थी गुगलमध्ये जॉईन झाला. स्वतः हिंटननी काही काळ गुगलमध्ये काम केलं आणि गुगलनी हे तंत्रज्ञान पुढे विकसित केलं. म्हणजे जे AI डेटा सायन्स वगैरेचे विद्यार्थी असतील, गुगलकडनं उदाहरणार्थ याच्या पुढच्या ज्या पायथन लँग्वेजमधल्या लायब्ररीज आल्या त्या सगळ्या या तंत्रज्ञानावर होत्या. उदाहरणार्थ टेन्सरफ्लो, त्यानंतर पायटॉर्च किंवा कम्प्युटर व्हिजनच्या संदर्भातले OpenCV, यातलं बरंचसं काम गुगलमध्ये झालं. हे सगळं या तंत्रज्ञानावर झालं आणि त्यातनं पुढे AI जात राहिलं. नेक्स्ट प्लीज. आता एक प्रश्न लोकांना नेहमी पडतो, त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की आपली भाषा जी असते ही भाषा आणि संगणकांची भाषा ही प्रचंड वेगळी असते. आपली भाषा ही अतिशय ज्याला आपण म्हणू फ्लेक्झिबल, लवचिक अशा प्रकारची भाषा असते. एकच वाक्य आपण 10 प्रकारे म्हणू शकतो, पण संगणकाला तसं चालत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कम्प्युटरच्या ज्या लँग्वेजेस असतात, C प्रोग्रॅमिंग समजा आपण म्हटलं, C प्रोग्रॅमिंगमध्ये आपण उलटसुलट करून तेच लिहू शकत नाही. समजा C मध्ये मला लिहायचं आहे A = B + C,
सेमिकोलन, मला ते तसंच लिहावं लागतं, ए इज इक्वल टू बी प्लस सी. मी तिथे बी प्लस सी इक्वल टू ए असं लिहू शकत नाही. तुम्हाला लगेच सांगेल कंपायलर एरर, मला कळत नाही तुला काय म्हणायचं. म्हणजेच कम्प्युटरची लँग्वेज ही फिक्स्ड असते, आपली भाषा अतिशय फ्लेक्झिबल असते. मग या दोघांची जुळणी कशी करायची? कारण आपली भाषा आणि त्याचे अर्थ हा एक पुन्हा वेगळाच प्रकार आहे. म्हणजे एक तुम्हाला सहज वाक्य सांगतो. आय वॉज वॉकिंग नियर द रिव्हर अँड आय सॉ द बँक. आता यातला बँक म्हणजे काय? रिव्हर बँक का बँक? मला ते बँक दिसली का मला नदीचा किनारा दिसला? तर आत्तापर्यंतच्या ज्या AI सिस्टीम्स होत्या तर त्या खरीखुरी बँक समजायच्या नदीकाठी मी जरी असलो तरी, कारण त्याने ती कॉन्टेक्स्ट कशी समजणार? माणसाला कदाचित समजेल की बँक म्हणजे रिव्हर बँक आहे, पण त्याला कसं कळणार? मराठी भाषेत तर आणखीन याच्यापेक्षा इतके गोंधळ आहेत, आपल्याला माहिती आहे की याचे आणखीन 100 अर्थ निघू शकतील. हे नेमके अर्थ कसे कळणार त्याला? किंवा दुसरं एक वाक्य, बुक अ हॉटेल इन बॉस्टन, अशी समजा आपण सूचना दिली. बुक म्हणजे रिझर्व का बुक म्हणजे बुक? बुक अ हॉटेल, हॉटेल म्हणजे अख्खं हॉटेल बुक करायचं का खायचं हॉटेल आणि ते सुद्धा पूर्ण, का एक टेबल का एक खोली? काय म्हणजे एका प्रश्नात किती उपप्रश्न आहेत. बुक अ हॉटेल इन बॉस्टन. बॉस्टन नावाची अमेरिकेमध्ये 8 गाव आहेत, त्यातलं कुठलं बॉस्टन? म्हणजे आपल्याला हे खूप सोपं वाटतं की आपण AI ला काहीतरी सूचना दिली आणि त्याने ती पटकन एक्झिक्यूट करावी. म्हणजे यातनं आपल्या लक्षात आलं असेल की या साध्या साध्या गोष्टी इतक्या क्लिष्ट आहेत. हे सगळं करण्यासाठीची जी संकल्पना असते त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP असं म्हणतात. म्हणजे माणसाची जी भाषा आहे ती नॅचरल लँग्वेज आणि ती प्रोसेस करण्यासाठीचं तंत्रज्ञान म्हणजे NLP. तर हे कसं केलं जातं? त्याला वापरतात एम्बेडिंग. एम्बेडिंग किंवा व्हेक्टर, हे पुन्हा तांत्रिक शब्द जाऊ दे, अर्थ अतिशय सोपा आहे. काय करतं हे ChatGPT किंवा सगळे? हे प्रत्येक शब्दासाठी एक गणित मांडतं आणि त्या गणिताला व्हेक्टर असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ ॲपल नावाचा शब्द आहे, तर त्याला ॲपल म्हणजे काय हे माहीतच नसतं. कसं माहीत असणार? म्हणजे ते यंत्र आहे शेवटी. तर त्या ॲपलसाठी ते अशा प्रकारचे नंबर्स तयार करतं. ते कसं करतं वगैरे हा भाग जाऊ दे, तो तांत्रिक आहे. ऑरेंजसाठी ते दुसरा व्हेक्टर तयार करतं, म्हणजे दुसरे आकडे तयार करतं. आता या आकड्यांमधनं आपल्या असं लक्षात येईल, आणि हे आता खूप जास्त आकडे कशासाठी? ॲपलसाठी. तर याला त्याची डायमेन्शन्स म्हणतात किंवा त्याचे वेगवेगळे पदर, वेगवेगळे फीचर्स. उदाहरणार्थ ॲपलचं पहिलं डायमेन्शन म्हणजे 0.1. 0.1चा अर्थ काय? की हे फळ आहे का नाही हे सांगण्यासाठीचा आकडा. दुसरा जो आकडा आहे -0.3, इट्स रिलेशनशिप टू टेक्नॉलॉजी. आता ॲपल ही कंपनी पण आहे, ॲपल हे फळ पण आहे, तर त्यातलं कुठलं आहे? तर -0.3 म्हणजे काय? की हे टेक्नॉलॉजीपासून आणखीन जास्त लांब आहे. तिसरं, इज इट अ कॉमन ऑर रेअर वर्ड इन इंग्लिश? चौथं, अदर सिंटॅक्टिक और सिमॅन्टिक डिटेल. असे अनेक डायमेन्शन्स असू शकतात. तसंच ऑरेंजसाठी वेगवेगळे आकडे, असं प्रत्येक शब्दासाठी हे तयार केलं जातं. याला म्हणतात एम्बेडिंग. आणि हे सगळं काम झालेलं आहे. ChatGPT आपल्यासमोर जे सहजपणे उत्तर आणतं त्याच्यामागे हे सगळं रहस्य आहे. आता आपल्या हे पण लक्षात येईल की ॲपलच्या एम्बेडिंगचे व्हॅल्यूज किंवा किमती 0.1 आणि ऑरेंज याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. 0.1, 0.15, -0.3, -0.28. याचा अर्थ काय? तर ॲपल आणि ऑरेंज हे दोघं एकमेकांसारखे आहेत. हे पण त्याच्या लक्षात येतं. म्हणजे आपल्याला जे कोडं पडतं याला एवढं कसं काय कळतं माणसासारखं? तर हे सगळं त्यांनी आधी प्री प्रोसेस केलेलं असतं. आणि हे त्याला कळतं कुठून? हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी त्याला भयंकर मोठे माहितीचे साठे पुरवावे लागतात. त्याबद्दल बोलीन मी थोडक्यात. तर या एम्बेडिंगचा शेवटी अर्थ कसा होतो? तर एकसारखे जे शब्द आहेत ते या आकड्यांच्या दृष्टीने जवळ येतात या वेगवेगळ्या डायमेन्शन्समुळे. उदाहरणार्थ कॅट्स, डॉग्स, पपी हे एकत्र येईल, बिल्डिंग हाऊसेस एकत्र येईल, ॲपल बनाना एकत्र येईल, बेबी ॲडल्ट एकत्र येईल. तर तो जेव्हा अर्थ लावायचा प्रयत्न करतो तेव्हा तो याचा उपयोग करत असतो की कुठले शब्द जवळ आहेत, कुठले शब्द एकमेकांच्या लांब आहेत. नेक्स्ट. आणि त्यानंतर जी आणखीन एक महत्त्वाची क्रांती झाली म्हणजे एक आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स आणि डीप लर्निंगमुळे AI खूप पुढे गेलं आणि खऱ्या अर्थाने AI आणि ChatGPT वगैरे जे अवतरलं ती क्रांती घडली या माणूस आणि या माणसामुळे आणि त्याच्या टीममुळे. या माणसाचं नाव आशिष वासवानी.
गमतीची गोष्ट अशी की हाही मूळचा भारतीय आहे आणि याच्याबद्दल जवळपास कुणालाही माहीत नसतं. ChatGPT वगैरे अवतरू शकलं काही अंशी या माणसामुळे, याची आपल्याला कल्पनाही नाही आहे. हा गुगलमध्ये कामाला होता आणि पुन्हा AIचं तंत्रज्ञान एका टप्प्यापर्यंत आलेलं होतं, म्हणजे आता अक्षर ओळखणं, माणसाची भाषा ओळखणं. पण ChatGPT ज्या सफाईने काम करतं ती सफाई त्या कामात नव्हती. मग हा जो आशिष वासवानी होता तो आणि त्याचे 2 गुगलमधले कलिग्स यांनी त्याच्यावर बरंच काम केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत AIचं जे काम होत होतं, अगदी सोप्या शब्दात सांगतो, ते कशा प्रकारे होत होतं. तर मी समजा म्हटलं की आत्ता आपण AI विषयी ऐकत आहोत असं वाक्य आहे, तर तोपर्यंतचं AI यातला प्रत्येक एक शब्द उचलायचं, आत्ता, आपण, आणि एकेका शब्दावर ते पुढचं प्रोसेसिंग करायचं. यांनी काय युक्ती शोधली, हे म्हणाले की असं एक शब्द उचलू नका, अख्खं वाक्य उचला आणि त्या वाक्याचा अर्थ लावा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, एक शब्दाचा अर्थ लावा आणि वाक्याचा अर्थ लावा, याच्यात खूप फरक आहे. कारण शब्दाचा अर्थ आपण लावत गेलो तर आधीचा शब्द आणि पुढचा शब्द यांचा काही संबंधच नाही आहे, कारण तुटकपणे आपण एक शब्दाचा अर्थ लावतोय. हे लोक काय म्हणाले, तसं करू नका, अख्ख्या वाक्याचा अर्थ लावून बघा. म्हणजे त्या परसेप्ट्रॉन, न्यूरॉन आपण जे म्हणू त्याला ते अख्खं वाक्य पाठवा आणि त्या वाक्याचा अर्थ लावू दे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे तंत्रज्ञान तयार केलं त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मर. आणि या ट्रान्सफॉर्मरमधली आणखीन एक गंमत, म्हणजे ज्याच्यासाठी आशिष वासवानीचा खास उल्लेख केला जातो, तर त्यांनी त्याच्यासाठी एक तंत्रज्ञान शोधलं, त्याला म्हणतात अटेन्शन मेकॅनिझम. अटेन्शन मेकॅनिझम म्हणजे काय, तर कुठले शब्द एकमेकांशी जास्त संबंधित आहेत. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे एवढा शब्दसंचय आहे आणि आपण त्याच्यावरनं हे अटेन्शन, ट्रान्सफॉर्मर वगैरे जे तंत्रज्ञान आहे ते चालवलं, तर ते आपल्याला काय सांगेल की ॲनिमल आणि कॅट्स यांच्यामध्ये खूप घट्ट नातं आहे, 0.91. पण ॲनिमल आणि पप्पीमध्ये पण आहे, पण ॲनिमल आणि हाऊसेसमध्ये अजिबात नातं नाही आहे, या दोघांचा काही संबंध नाही आहे. ॲनिमल आणि ॲपल यांचाही काही संबंध नाही आहे, कारण ते वजामध्ये. तर जिथे जिथे असे खूप जास्त आपल्याला किमती दिसतात त्या 2 शब्दांचा एकमेकांशी खूप जास्त संबंध आहे, याला म्हणतात अटेन्शन मेकॅनिझम. आणि ही संकल्पना शोधून काढली किंवा प्रत्यक्षात आणली ती आशिष वासवानी आणि त्याचे 2 कलिग्स यांनी. आता या रिसर्च पेपरला नाव काय द्यायचं असा प्रश्न होता, तर हा आशिष वासवानी असंच म्हणाला ऑफिसमध्ये, आपण काय नाव द्यायचं. तर दुसरा एक त्याचा जॉन नावाचा तिथला अमेरिकन कलिग होता, तो म्हणाला अटेन्शन इज ऑल यू नीड, आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कधी कधी. तर तेच नाव त्या रिसर्च पेपरला मिळालं आणि AIच्या इतिहासामधला अतिशय गाजलेला असा हा रिसर्च पेपर मानला जातो. आता आपल्याला वाटेल यात एवढं काय आहे, कारण इथे आपण फक्त 2 हे 2 डायमेन्शनल, द्विमितीय अशी आपण आकृती बघतोय. असं आता विचार करा, इंग्रजीमधल्या प्रत्येक शब्दासाठी आपण हे केलं तर काय होईल. म्हणजे ॲनिमल या शब्दाचं या सगळ्या शब्दांशी नातं काय आहे, खालच्या काय शब्दांशी नातं काय आहे, आणि इंग्रजीमधल्या उरलेल्या प्रत्येक शब्दाशी काय नातं आहे. म्हणजे हे किती डायमेन्शनल असेल, आडवे किती आणि उभे किती, हे कोटीच्या घरात जाऊ शकतील, किती इंग्रजीमध्ये शब्द असतील तेवढे. प्रत्येकाचं प्रत्येकाशी काय नातं आहे हे सगळं त्यांनी शोधून म्हणजे त्यांनी शोधून काढलं नाही. यासाठी मग त्यांनी काय केलं, तर इंटरनेटवरची जी ओपन फुकट जी पुस्तकं असतात ती सगळी फुकट पुस्तकं, त्यांचा डेटासेट आहे, तो डेटासेट त्याच्यात भरला आणि त्याला म्हटलं सगळी वाक्य वाच, तुझं तू शोध कुठल्या 2 शब्दांमध्ये काय नातं असतं. त्यानंतर विकिपीडिया वरचा प्रत्येक लेख त्यांनी त्याच्यामध्ये भरला, प्रत्येक वाक्य वाच, त्या वाक्यामधनं बघ 2 शब्दांचे अर्थ काय असतात, आधी तुझं मत काय होतं, आता याच्यानंतर बदलतंय का, ते बदलत राहा व्हॅल्यूज. आणि शेवटी असं इंग्रजीसाठीचं टेबल तयार कर. आणि यासाठी तर याला म्हणतात, यातनं जे तयार होतं त्याला म्हणतात लँग्वेज मॉडेल. आणि त्या मॉडेलची नवीन आवृत्ती सातत्याने येत राहते, कारण त्याला मॉडेल रिट्रेनिंग म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ ChatGPT पहिल्यांदा जे आलं त्या आवृत्तीपेक्षा पुढची आवृत्ती आणखीन चांगली, त्याच्या पुढची आवृत्ती आणखीन चांगली. हे कशामुळे होतं, कारण त्याच्यामध्ये आणखीन नवीन माहिती वाचून हे नियम बदलत राहा असं त्याला सांगितलं जातं आणि त्यामुळे ते मॉडेल अधिक सुधारत जातं. नेक्स्ट प्लीज. याच्या आधारित आता एक प्रचंड मोठी चूक गुगलकडनं झाली ती अशी की हे सगळं तयार झालं,
छान चालत होतं. गुगलनी त्याच्यावर आधारित असलेली बर्ट नावाची यंत्रणा पण तयार केली आणि इथे गुगलचा घात झाला शब्दशः. याचं कारण असं की गुगल कंपनीमधली आपण ज्याला म्हणू एक प्रकारची ब्युरोक्रसी, पटकन निर्णय घ्यायचे नाहीत किंवा एक डिपार्टमेंट दुसऱ्याची बोलत नाही. गुगलमध्ये सुद्धा असं होऊ शकतं. आपल्याला वाटतं फक्त आपल्या सरकारी ऑफिसेसमध्येच होतं असं. आणखीन दुसरी याच्यामधली महत्त्वाची गोष्ट अशी होती की गुगलचा सगळा जवळपास बिझनेस हा ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा जाहिरातीतनं येतो. 80% आजसुद्धा गुगलचा जो रेव्हेन्यू आहे किंवा उत्पन्न आहे तर ते जाहिरातींमधनं येतं. आणि या जाहिराती मिळतात कुठून? तर गुगल सर्चमधून. कारण गुगल सर्चमधनं लोक काहीतरी शोधतात, मग ते क्लिक करतात. मग ते क्लिक करून आपण ज्या साईटवर जातो ती साईट गुगलला पैसे देते. अशातनं गुगलला पैसे मिळतात. तर हा गुगलचा महाप्रचंड म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडे आहे. हे बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये हे आकडे जातात. गुगलला आता या लोकांनी काय सांगितलं होतं की ही एवढी चांगली आता आपल्याकडे तंत्रज्ञान आलेलं आहे की माणसाच्या भाषेमध्ये गुगलचं सर्च आत्तापर्यंत कसं चालायचं. तर समजा मी तिथे शोधलं कुठलंही, समजा आता मी समजा शोधलं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या शब्दाशी संबंधित असलेली माहिती ते मला चांगलं शोधून द्यायचं. पण समजा मी म्हटलं विच कोर्सेस आर रन इन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर या वाक्याचा अर्थ गुगल सर्चला एवढा लागायचा नाही. कारण वाक्य प्रोसेस करण्याची त्याच्यात क्षमता नव्हती. ती या बर्टमध्ये होती, आशिष वासवानींनी शोधलेल्या तंत्रज्ञानात होती, ट्रान्सफॉर्मरमध्ये होती. तर ते लोक म्हणायचे की हे गुगल सर्चमध्ये आणा. आणि गुगल म्हणायचं की हे सर्च आत्तापर्यंत उत्तम चालतंय. जसं इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, डोंट फिक्स एनिथिंग अंटिल इट इज ब्रोकन. म्हणजे जे चालतंय त्याला हात लावू नका. आपण सुद्धा घरात सुद्धा करतो, नको रे बाबा ते चाललंय उगीच, नाही ते नवीन काहीतरी करू नको. आपल्या मुलींना वगैरे हौस असते हे करा ते करा, नको नको. तर गुगलने पण तसंच केलं आणि गुगल म्हणाला की आम्हाला हे सर्च इंजिन बदलायचं नाही, कारण उद्या त्याच्यात काही बिघाड झाला तर त्यातनं येणारं उत्पन्न आमचं त्याचं काय होईल. आणि गुगलने हे बर्ट वगैरे बाजूला ठेवून दिलं. याच्या पुढे जाऊन कमालीची गोष्ट अशी, ही साधारण 2019ची गोष्ट आहे, गुगलनी आता हे जे बर्ट किंवा यांनी जे ट्रान्सफॉर्मर वगैरे तयार केलं याला आपण इंग्रजीत तांत्रिक भाषेमध्ये बॅकएंड म्हणतो. बॅकएंड म्हणजे काय? ते चालत होतं तंत्रज्ञान, पण तुमच्या आमच्यासारख्याने हे वापरायचं कसं? तर त्याच्यासाठी त्याला एक काहीतरी फ्रंट एंड पाहिजे. म्हणजे जसं आपण चॅट करू शकतो त्याला फ्रंट एंड म्हणतो. म्हणजे त्याच्याशी आपण चॅट करू शकलो पाहिजे. तर हे चॅटसुद्धा गुगलने डेव्हलप केलं होतं आणि त्याला त्यांनी गुगलमध्ये अंतर्गत वापरायची परवानगी दिली होती. त्याचा शॉर्ट फॉर्म, इंग्रजीमधलं त्याचं नाव मोठं होतं, त्याचा शॉर्ट फॉर्म MEENA, मीना असा होत होता. आणि नंतर गुगलने त्याचं नाव बदलून लॅम्बडा असं केलं. तर हे सगळं गुगलमध्ये 2019 साली तयार होतं, पण ते गुगलने ठेवून दिलं. का? तर आमचा सर्चचा बिझनेस आहे, आमचा हा महत्त्वाचा व्यवसाय नाही आहे आणि एकूणच त्याच्यामुळे हे बिघडलं तर काय. दुर्दैवाने गुगलनी ते बॅकएंड जे होतं ते जगासमोर खुलं करून टाकलं. बर्ट त्याला नाव दिलं आणि हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे असं सांगून टाकलं. ताबडतोब त्याच्यावर काही कंपन्यांच्या उड्या पडल्या. त्यातली एक कंपनी होती ओपन AI आणि त्याचा जो CEO आहे सॅम ऑल्टमन आणि इतरही लोक होते. त्यांनी हे बर्ट बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जग बदलून टाकणारं काहीतरी आहे. त्यांनी ते बर्ट घेतलं, त्याच्यामधल्या एक दोन गोष्टी त्यांनी बदलल्या. म्हणजे तांत्रिक भाषेत सांगायचं तर त्या बर्टमध्ये एन्कोडर डिकोडर अशा दोन गोष्टी होत्या. त्यांनी तो एन्कोडर काढून टाकला आणि फक्त डिकोडर ठेवला. आणखीन काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या आणि हे सगळं तयार करून त्यांनी त्या बर्टचं रूपांतर ज्याच्यात केलं त्याला GPT असं म्हणतात. तर हे जे GPT होतं, हे GPT त्यांनी जेव्हा तयार केलं तर त्याला पुन्हा वापरण्यासाठी फ्रंट एंड काही नव्हतं. तर ते सुरुवातीला त्यांनी फक्त कंपनीमध्येच वापरून बघितलं वगैरे वगैरे आणि काही सुधारणा करत करत त्यानंतर त्यांनी ते जगासमोर जेव्हा खुलं केलं त्याला नाव अर्थातच मिळालं ChatGPT. कारण यू कॅन चॅट विथ द GPT, यू कॅन चॅट विथ द मॉडेल असा त्याचा अर्थ होता. आणि ChatGPT बाजारात आल्यानंतर गुगलला आपली चूक उमगली की आपण हे काय करून बसलोय. आणि हे समजा आपण गुगलमध्ये केलं असतं तर आपण कुठे गेलो असतो. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ChatGPTनी जगामध्ये जी क्रांती घडवलेली होती, माणसाशी माणसासारख्या भाषेत संवाद साधणं, आणि नुसतं संवाद नव्हे, चित्र, ऑडिओ, व्हिडिओ, आपल्याला माहिती आहे हा एक भाग. दुसरा एक भाग या सगळ्यामधला बर्टमधला म्हणजे ते गुगलमध्ये तयार झालं होतं आणि यांनी पण वापरलं, त्याला आपण म्हणतो जनरेटिव्ह AI
तर जनरेटिव्ह ए आय म्हणजे आत्तापर्यंतचं ए आय काय करायचं, तर फक्त जे आहे त्यामध्ये काय आहे हे आपल्याला सांगायचं, नवीन काही करू शकत नव्हतं. आणि आता आपल्याला माहिती आहे आपण तिथे जाऊन वाटेल ते करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ पिकासोनी न काढलेलं एखादं चित्र मला काढून देतो. पु ल देशपांडेंनी न लिहिलेली कथा किंवा विनोदी काहीतरी गोष्ट लिहून देतो. किंवा लता मंगेशकरांनी न गायलेलं गाणं द्यायचं, लता मंगेशकर सांगायचं, तो लता मंगेशकरांच्या आवाजात ते गाणं आपल्याला देऊ शकतो. म्हणजे काही आता राहिलेलंच नाही, काही ते करू शकत नाही असा. याला म्हणतात जनरेटिव्ह ए आय, कारण तो नवीन काहीतरी जनरेट करतो, तयार करतो. म्हणून ही ए आय मधली क्रांती मानली जाते. नेक्स्ट प्लीज. आणि हे कमी होतं म्हणून का काय आपल्याला माहिती आहे, एका साधारण आठवड्यापूर्वी चीननी पुन्हा एक दणका दिला. डीपसीक नावाची कंपनी अचानकपणे कोणालाही माहीत नसलेली उगवली आणि त्यांनी सांगितलं की जे ChatGPTनी केलेलं आहे तेच आम्ही केलेलं आहे, पण ChatGPTला त्यासाठी जो खर्च आलेला होता त्या खर्चाच्या काही अंश एवढ्याच खर्चामध्ये आम्ही हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जगात हलकल्लोळ निर्माण झाला. याचं कारण असं की ChatGPTला जर का हे करण्यासाठी एवढे कष्ट घ्यावे लागले असतील, एवढा पैसा ओतावा लागला असेल आणि म्हणून इथून पुढेही असाच पैसा या सगळ्या तंत्रज्ञानात लागणार असेल अशी आत्तापर्यंतची लोकांची समजूत होती. पण हे एवढ्या स्वस्तात होत असेल तर त्या बाकीच्या कंपन्यांच्या एवढ्या चिप्सचं वगैरे काय करायचं, म्हणजे त्याची काय गरज आहे. हे एवढ्या स्वस्तात होणार असेल तर एनव्हिडिया नावाची कंपनी जी ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स बनवते, ते GPUचं काय होणार, एवढं सगळं लागणार का. यामुळे त्या कंपन्यांचे शेअर्स वगैरे धडाधड कोसळले आणि हे सगळं काय होईल हे सांगणं अवघड आहे. आता याच्यात पुन्हा आरोप केले जातात की यांनी कदाचित अमेरिकी तंत्रज्ञान चोरलं का. काही जणांचं म्हणणं असं आहे की ChatGPTमधनं मिळालेली उत्तरं त्यांनी भरली आहेत आपल्या याच्यात आणि हे तयार केलं आहे. पण काही तज्ज्ञ लोकांनी जेव्हा याचे इंटरनल्स ज्याला आपण म्हणू बघितले तेव्हा त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे साधं सुद्धा नाही आहे, त्यांनी खूप ऑप्टिमाइज करून हे तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे याच्याविषयी वादविवाद आहेत, भविष्यात काय होईल आपण सांगू शकत नाही. आणि आता शेवटचा मुद्दा, हे सगळं घेऊन पुढे काय. तर या संदर्भात कालच वर्तमानपत्रामधल्या बातमीचा आधार घेऊन हे मी सांगतो की आत्तापर्यंत अगदी म्हणता येणार नाही पण साधारण 2005 सालापर्यंत कम्प्युटर्समधला एक नियम सांगितला जायचा, त्याला म्हणतात मूर्स लॉ. तर खरं म्हणजे हा नियम असा काही नव्हता. गॉर्डन मूर नावाचा माणूस, जो इंटेल आपल्याला माहिती आहे कंपनी, त्या इंटेलच्या सहसंस्थापकांपैकी एक, आणि त्यांनी 1960च्या दशकाच्या शेवटी एक विधान केलं होतं आणि ते विधान इतकं गाजलं की त्याला लोक मूर्स लॉ म्हणायला लागले. तर त्यांनी काय भाकीत केलं होतं की साधारण दर 18 महिन्यांनी म्हणजे 1.5 वर्षांनी एका चिपवर, म्हणजे आपण ज्याला IC म्हणतो, इंटिग्रेटेड सर्किट चिप, त्यावेळेला तर त्या चिप्स तर अगदी सुरुवातीच्या होत्या, त्याच्यावर तुम्ही किती ट्रान्झिस्टर इलेक्ट्रॉनिक्समधले जे छोटे असतात असे किती ट्रान्झिस्टर्स बसवू शकाल तर त्यांची संख्या दर 18 महिन्यांनी दुपटीने वाढेल असं भाकीत त्यांनी केलं होतं. आणि त्याचाच अर्थ काय, कारण ट्रान्झिस्टर्समध्ये सगळं लॉजिक असतं, जर ते दर 18 महिन्यांनी दुप्पट होणार असेल तर याचा अर्थ संगणकांची क्षमता दर 18 महिन्यांनी दुप्पट होत राहील असा त्याचा अर्थ होता. तर मूरनी हे विधान अगदी सहज केलं होतं, म्हणजे कॅज्युअली मी म्हणणार नाही, पण त्यांनी काय असं मी काहीतरी भयंकर सांगतोय असं आव आणून ते केलेलं नव्हतं. आणि ते इतकं खरं ठरायला लागलं की लोक त्याला मूर्स लॉ म्हणायला लागले. आणि मूर हा बिचारा अतिशय साधा निगर्वी माणूस होता, अतिशय हुशार असून सुद्धा. तर जेव्हा लोक त्याला मूर्स लॉ वगैरे म्हणायला लागले तर तो घाबरून गेला. घाबरून म्हणजे तो म्हणाला तुम्ही काय, मी काय न्यूटन आहे का, न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स लॉ, तसं मूर्स लॉ हे काय. तर त्यामुळे तो त्याच्याविषयी बोलायचं पण टाळायचा वगैरे. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की साधारण काही वर्षांनी, अगदी मी अचूक आकडा सांगू शकत नाही, पण 30-40 वर्षांनी हा तुम्ही ज्याला मूर्स लॉ म्हणताय तो संपणार आहे. आणि तो संपला साधारण 2005 सालाच्या सुमाराला. का संपला तर फिजिक्स किंवा भौतिकशास्त्राच्या नियमानुसार आत्तापर्यंत आपल्याला जे माहिती आहे त्यातला सगळ्यात सूक्ष्म जो घटक आहे त्याला आपण नॅनो म्हणतो. म्हणजे नॅनोपेक्षा खाली आपल्याला प्रात्यक्षिक म्हणजे किंवा प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला वापरता तरी काहीच येऊ शकत नाही. नॅनोच्या पातळीपर्यंत आपण ट्रान्झिस्टर तयार करू शकतो, एवढे सूक्ष्म. नॅनोपेक्षा जास्त छोटं आपण काही करू शकत नाही. मग असे नॅनो ट्रान्झिस्टर्स एका चिपवर तुम्ही किती बसवू शकाल, छोटे 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 करत.
कारण त्या 2 ट्रान्झिस्टरमध्ये आता जागाच राहिलेली नाही आहे. नॅनोपेक्षा छोटं काय असूच शकत नाही. तर ती वेळ साधारण 2005 सालच्या सुमाराला आली आणि तेव्हापासून मूर्स लॉ हा हळूहळू अगदी पूर्णपणे अयशस्वी झाला नाही, पण अयशस्वी व्हायची सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, एका चिपवर समजा तुम्ही कोट्यवधी ट्रान्झिस्टर्स असे टाकले, त्यातनं जी उष्णता निर्माण होते ती उष्णता इतकी जास्त असते की ती चिपच जळून जाते. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त ट्रान्झिस्टर्स बसवताच येत नाहीत. ही अडचण निर्माण झाली आणि मग मूर्स लॉ फेल झाला. जी काही मुलं मुली इथे बिग डेटा ॲनालिटिक्स, हडूप याच्यासारखे विषय शिकत असतील, याची सुरुवात तेव्हा झाली. मग याच्यावर उपाय काय असं म्हणून गुगल, याहू वगैरे कंपनींनी ते बिग डेटाची संकल्पना मांडली. तो वेगळ्यामुळे त्याच्याकडे मी आत्ता वळत नाही, फक्त उल्लेख करतो. पण हा मूर्स लॉ काय करत होता की संगणकांची क्षमता किती वाढेल हे आत्तापर्यंत सांगत होता. परवाच्या एका मुलाखतीत सॅम ऑल्टमन, त्या ओपन AI कंपनीचा जो करताय, त्याने काय विधान करावं, तो म्हणाला मूर्स लॉ ऑब्वियसली इज डेड, वी ऑल नो इट इज डेड फॉर 20 years नाव. पण आता AI ची क्षमता किती वाढावी, तर तो म्हणतो, आणि आत्ता तरी त्याच्यापेक्षा AI मधलं जास्त माहीत असलेलं जवळपास कोणी नाही, अगदी मोजकी माणसं आहेत. तो म्हणतो की द कॉस्ट ऑफ, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, द कॉस्ट ऑफ ऑप्टेनिंग नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन इज रिड्युसिंग बाय 10 times एव्हरी इयर. म्हणजे आज ज्ञान प्राप्त करण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागतो, मला जे कष्ट घ्यावे लागतात, मला जे पैसे भरावे लागतात, पुढच्या वर्षी ते 10पट कमी असतील. विचार करा, 10पट कमी असतील. आणि हे अनेक वर्ष होत राहील असं त्याचं भाकीत आहे. आणि म्हणून मी स्वतःच त्याला ऑल्टमन्स लॉ असं म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. कदाचित होईल सुद्धा हा ऑल्टमन्स लॉ, कोणाला माहीत. पण जर माहिती मिळवण्याची, म्हणजे शिकण्याची किंवा नवीन काहीतरी करून घेण्याची क्षमता ही अशा वेगाने वाढणार असेल, तर आत्ता आपण ChatGPTमुळे म्हणतो की काय भयंकर आहे, आणखीन 10 वर्षांनी काय होईल कोणाला माहिती. तिसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, सॅम ऑल्टमनचा संदेश असा आहे की गो फुल स्टॅक इन AI. फुल स्टॅक इन AI म्हणजे काय, तर भारतामध्ये याविषयी सध्या वादविवाद चालू आहे की भारताने ChatGPT सारखं लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करावं का स्वतःचं, का दुसऱ्यांचं आहे तेच वापरावं. आता आपल्याच मंत्रालयाने नुकतीच घोषणा केली की आम्ही स्वतः हे तयार करणार आहोत. तर ऑल्टमनचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःची AI साठीची चिप हार्डवेअर तयार करण्यापासून ते पूर्ण वापर करेपर्यंत, म्हणून त्याला तो फुल स्टॅक म्हणतो, सगळंच्या सगळं तुम्ही बनवा. म्हणजे असं नाही की पिझ्झा बेस आहे तयार, त्याच्यावर फक्त काहीतरी भाजलं आणि तयार केलं. तो म्हणतो पिझ्झा पण तुम्हीच भाजा, पिझ्झा पण तुम्हीच तयार करा, तिथपासून ते शेवटपर्यंतचं तुम्ही करा. ही भारतासाठी हा योग्य मार्ग आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता याच्या मागे काही राजकीय, आर्थिक हितसंबंध कारणं असू शकतात, पण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समजा तो फक्त हे म्हणाला असेल, तर भारतामध्ये AI संबंधित किती संधी असू शकतात याला मर्यादाच नाही आहेत. म्हणजे लोक जे नेहमी घाबरतात की AI आल्यामुळे आता पुढे काय होणार, AI मुळे मी सगळा संपलो का, भविष्यात काहीच सगळं AIच करेल का. AI करेल, पण AIने ते करण्यासाठी आपल्याला त्याला जे द्यावं लागेल ते देण्यासाठी पुढची अनेक वर्ष याच्यामध्ये अक्षरशः हजारो लाखो प्रकारचे वेगवेगळे जॉब्स निघणार आहेत. प्रश्न कुठे येतो, आपण आपली बुद्धी शरण टाकून आता माझ्यासाठी काही राहिलेलं नाही वगैरे हा एक भाग असं म्हणून निराश होणे. दुसरं, याच्यामध्ये काय संधी आहे त्याचा विचार सुद्धा न करणे आणि ट्रॅडिशनल ज्या गोष्टी नेहमीच्या चाललेल्या असतात त्याच करत राहणे. आता याच्यातली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. काही जण असं म्हणतात की AI मुळे सगळ्यात अकुशल जे लोक असतात त्यांच्या नोकऱ्या पहिल्या जातील, आणि हे बऱ्याच अंशी खरं सुद्धा आहे. कालच आणखीन एक रिपोर्ट आलाय, त्याच्यामध्ये याच्या बरोबर उलटं विधान केलेलं आहे. तिथे असं आलं की एक कॉल सेंटरवाली जी कंपनी होती, तर त्या कंपनीमध्ये जेव्हा AI संबंधी प्रशिक्षण दिलं, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही ChatGPT वापरून आता कस्टमर सर्व्हिस द्या, त्या लोकांनी ते वापरायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते म्हणजे व्यवस्थित एक्सपेरिमेंटल हे असल्यामुळे त्यांनी सगळं ते मेजर केलं, कोणाचा इफेक्टिव्हनेस किती वाढला वगैरे.
सातत्याने त्यांच्या लक्षात असं आलं की त्या कॉल सेंटरमध्ये काम करणारे त्यातल्या त्यात जे अकुशल लोक होते, त्या अकुशल लोकांची प्रॉडक्टिव्हिटी ए आयमुळे कितीतरी जास्त प्रचंड वेगाने वाढलेली आहे रादर दॅन पीपल हू वेअर मोर प्रोडक्टिव्ह बिफोर. त्याच्या ते पलीकडे गेलेत आता. आणि तुम्ही ChatGPT नसेल तरीही ते त्या एफिशियन्सीने काम करतात, कारण त्यांना आता ती सवय झाली की काय उत्तर ChatGPT कडनं येतं, आपण काय कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे. याचा अर्थ असा की एकांगी विधान करून की अकुशल लोकांच्या नोकऱ्या जातील हे सुद्धा तितकंसं खरं नाही असं तो रिसर्च म्हणतो. म्हणजे याच्यावर खूप जास्त विचार झाला पाहिजे. याविषयी तज्ज्ञांनी खूप विचार करून रिसर्च करून मतं मांडली पाहिजेत. आणि भारतासारख्या देशासमोर हा प्रश्न आहेच की AI मुळे ज्या नोकऱ्या जातील त्यांचं काय, तर त्याचं असं एका वाक्यात उत्तर देऊन चालणार नाही असं मला वाटतं. शेवटचा मुद्दा खास करून विद्यार्थ्यांसाठी, कृपा करून लक्षात ठेवा, प्लीज लर्न लर्न लर्न, याला पर्याय नाही. मी काहीतरी एक लँग्वेज शिकले, डेटाबेस शिकले, झालं माझं, आता मला नोकरी मिळणार. आजचं जग अतिशय वेगळं आहे, तुम्हाला सतत शिकत राहिलं पाहिजे. एक वाक्य तुम्हाला सांगतो यातलं. कोणीतरी तुम्हाला हे माहीत असेल, वॉरन बफे हा जो अमेरिकेतला अतिशय प्रसिद्ध गुंतवणूकदार आहे, त्याचा बिझनेस पार्टनर, दुर्दैवाने त्यांचं गेल्या वर्षी निधन झालं, चार्ली मंगर. तर चार्ली मंगर हा अतिशय बुद्धिमान आणि ज्याला जगात म्हणजे जग कसं चालतं याविषयीचं अंडरस्टँडिंग असलेल्या अतिशय कमी माणसांपैकी एक. तर सगळे लोक वॉरन बफेला अतिशय बुद्धिमान म्हणतात. ते नुसतं त्यांनी किती पैसे कमवले यासाठी नव्हे, वॉरन बफेनी जितकी पुस्तकं वाचलेली आहेत त्या पुस्तकाच्या लोक म्हणतात की त्याच्या एक फ्रॅक्शन जरी मी वाचली तरी मी खूप वाचलं असं म्हणेन. इतकं अफाट वाचन म्हणजे त्याला, आणि सगळ्या क्षेत्रांमधलं. आणि हा वॉरन बफे त्या चार्ली मंगरच्या बाबतीत म्हणतो की मी पाहिलेला सगळ्यात बुद्धिमान माणूस म्हणजे चार्ली मंगर. म्हणजे तो किती बुद्धिमान असेल कल्पनाही करवत. या चार्ली मंगरला कोणीतरी विचारलं अलीकडच्या काळामध्ये, त्याचं निधन व्हायच्या 1-2 वर्ष आधी, की अलीकडे मशीन लर्निंग वगैरे हे भरपूर वाढतंय, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? AI खूप वाढतंय, मशीन लर्निंग खूप वाढतंय. चार्ली मंगर म्हणाला, दुर्दैव असं आहे की मशीन्स आर लर्निंग. ते कसे लर्न करतात आपण बघितलं थोडक्यात. मशीन्स आर लर्निंग, ह्युमन्स आर नॉट. तर कृपा करून तुम्ही तसे बनू नका. मग हे शिका, तर यातलं काय शिका? तर अर्थातच बेसिक्स, पायथन वगैरे वगैरे, डेटा ॲनालिटिक्स वगैरे. मॅथमॅटिक्स अतिशय महत्त्वाचा मुद्दा. AI हे सगळं गणितावर आधारलेलं आहे. आणि गणित म्हटलं की आपल्यापैकी काही किंवा अनेक जण पहिल्यांदा पळतात लांब. खरं म्हणजे मीही त्यातला आहे बऱ्यापैकी, हे मान्य करून हे वाक्य सांगतो. पण मी सुद्धा घाबरणार नाही, इतक्या छोट्या प्रकाराचं गणित याच्यामध्ये पुरतं. उदाहरणार्थ कॅल्क्युलस, लिनियर अल्जेब्रा, स्टॅटिस्टिक्स, प्रॉबिलिटी, ऑप्टिमायझेशन, या 4-5 गोष्टी जरी आल्या तरी पुरे. आणि हे इतकं भयंकर नाही. हे सहज कुठल्याही शाळा कॉलेजचं शिक्षण झालेल्या मुलामुलीला शिकणं शक्य आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्याच्यासाठीच्या लायब्ररीज, NLTK, स्पेसी वगैरे, कम्प्युटर व्हिजनच्या लायब्ररीज. पण हे शिकण्याआधी गणिताशी त्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचा अतिशय चांगला वापर करू शकाल. चूक कुठे होते? गणिताकडे आपण दुर्लक्ष करतो. डायरेक्टली ते पायथन लायब्ररीज धडाधड येतं मला कोडिंग, आणि मग नंतर जेव्हा अडचणी यायला लागतात, हे कसं चालतं, ते कसं चालतं, त्याच्यामागचं गणितच माहीत नसतं आणि तिथे अडचणी येतात. आणि अलीकडचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, जनरेटिव्ह AI, ट्रान्सफॉर्मर, LLM, लँगचेन, हगिंग फेस. माझं बोलणं थांबवण्याच्या आधी चार्ली मंगरचंच शेवटचं वाक्य मला जे मी माझ्या दैनंदिन आयुष्यात फॉलो करतो ते सांगतो आणि थांबतो. ते वाक्य असं की चार्ली मंगर म्हणाला, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, नुसते पैसे कमवणे अशा अर्थाने नव्हे, आयुष्यात एकूण पुढे जायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. मगाचे मशीन लर्निंग वगैरेच्याच भाषेत तो म्हणाला, मशीन लर्निंग लांब ठेवा, बिकम अ लर्निंग मशीन. म्हणजे तुम्ही अक्षरशः यंत्र असल्यासारखे ॲब्सॉर्ब करत राहा, शिकत राहा. आणि असं जर का केलं तर यू हॅव नथिंग टू फिअर इन युअर लाईफ. मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
Thank you so much, sir. Change is only constant thing in life आणि नेवर सेटल यासारख्या तंत्रज्ञान आणि तत्वज्ञानाला फॉलो करणाऱ्या जेनझे आणि अल्फा जनरेशनला तुमचं हे लेक्चर म्हणजे परफेक्ट अल्गोरिदम ऑफ AI असं म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. खरं तर मजेचा भाग वगळता अतुल कहाते हे नाव काल कळलं. काल तुम्हाला गुगल सर्च केल्यापासून ते आज तुम्हाला प्रत्यक्ष ऐकण्यापर्यंतचा माझा स्वतःचा हा जो प्रवास होता तो प्रवास म्हणजे सुद्धा या AIची एक अविस्मरणीय जर्नीच होती. ट्रेनिंग आणि टेस्टिंगचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे मॉडेल रिट्रेनिंग आणि नॉलेज गेनिंग. AIच्या इतिहासापासून ते भविष्यापर्यंत तुम्ही आम्हाला जो प्रवास घडवला ना तो अत्यंत अविस्मरणीय होता. असं म्हणतात ना की जे इतिहास वाचतात ते इतिहास विसरत नाहीत आणि जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. आता इथून पुढे AI आणि आयुष्य यांची सांगड घालत जगताना हा AIचा इतिहास आम्हाला नक्की मदत करेल. Being a technical faculty and students attending this lecture, we strive to minimize the AI winter and make our lives better with AI. So, तुमचा अभ्यास आणि AI संदर्भातील हे ज्ञान अफाट तर होतंच, पण AI सारखं प्रिसाईज सुद्धा होतं. Now it's time to make this session more engaging and by hearing from you again. Yes, this is your chance to ask questions, share thoughts. So before begin with a question answer session, it's a quick note for the audience. Please make your questions enough brief and relevant to the topic. And if you wish to ask question, please raise your hand. So sir, and please, any questions? Mic please in the audience. सर तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन दिली ती नक्कीच आमच्यासाठी खूप नवीन होती. नॉन टेक्निकल पर्सनला समजण्यासाठी थोडी अवघड होती, पण तुम्ही ज्या सोप्या भाषेत समजावलं त्याबद्दल खरंच आभार. माझा छोटासा प्रश्न आहे, ह्या टेक्निकल गोष्टी होत्या त्यामुळे सगळ्यांना समजल्या असतील, पण सामान्य माणूस जो आहे त्याच्या आयुष्यावरती AIने कसा प्रभाव पडणार आहे आणि त्याचे फायदे तोटे. कारण मला असं वाटतं की AIच्या वापरामुळं खरंच आपली बुद्धी कुठेतरी गहाण पडतीये का, कारण कुठेच काहीच एफर्ट्स घ्यावे लागत नाही आहेत. आपण काहीतरी टाकतो आणि पटकन आपल्याला मिळतंय, आणि जे आपण एखादं काम करण्यासाठी अर्धा तास 1 तास लागत होता ते आपलं 1 मिनिटात होतंय, खूप सहज मिळतंय. त्यामुळं आपलं कुठेतरी बुद्धी गहाण पडेल का असं मला वाटतं. प्लीज आन्सर दिस क्वेश्चन. बरोबर आहे. 2 गोष्टी. एक म्हणजे AIमुळे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल तर तो निश्चित होईल, प्रत्येकाच्या आयुष्यावर होईल, चांगला होईल, वाईट होईल. कुठलंही क्षेत्र त्याला अपवाद ठरणार नाही, हे अगदी 100% याची खात्री आहे. म्हणजे एक उल्लेख मी केला नाही, आता इथून पुढची जी AIची शाखा निर्माण होतीये, म्हणजे सॅम ऑल्टमन वगैरे म्हणतात त्याला, आणि ते गेली 15 वर्ष त्याबद्दल 20 वर्ष बोलतायत, त्याला ते आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स असं म्हणतात, AGI. म्हणजे आत्तापर्यंतचा जो इंटेलिजन्स आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅरो इंटेलिजन्स आहे, ठराविक बाबतीतला आहे. आता ते म्हणतात तो जनरल होईल, म्हणजे आपला जसा जनरल इंटेलिजन्स माणसाचा असतो कुठल्याही बाबतीतला तसा त्याच्यामध्ये निर्माण होईल, आणि त्यातनं काय होईल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. दुसरा प्रश्न, आपण बुद्धी गहाण टाकल्यासारखे वागतो, हे अगदी खरं आहे. आणि मी खास करून हा इशारा देईन विद्यार्थिनींना, तुम्ही जरूर ChatGPT वापरा, पण केव्हा वापरा, ज्या वेळेला तुम्हाला ते सगळं येत असेल त्यानंतर. म्हणजे एखादी गोष्ट न शिकता जर का आपण ChatGPT वगैरे वापरायला लागलो तर आपण ते कधीच शिकायचे कष्ट घेणार नाही, आणि एकूणच म्हणजे आपल्या सगळ्याच शिकण्यावर, अंडरस्टँडिंगवर, भवितव्यावर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होतील. मी माझ्यापुरता जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलायची संधी मिळते तेव्हा त्यांना एकच गोष्ट सांगतो की आत्ता तुम्ही फक्त ChatGPT वापरलं आणि काही शिकला नाहीत, आत्ता तुम्हाला ते छान वाटेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जाल तेव्हा तुम्ही आणि इंटरव्ह्यूअर याच्यामध्ये ChatGPT नसेल, तिथे तुम्ही दोघंच असाल. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कुठलंही काम करत असाल तेव्हा तुम्ही ChatGPT भले वापराल, पण तुम्हाला काहीच येत नसेल तर तेव्हा ChatGPT कदाचित उपयुक्त ठरणार नाही.
कारण चॅट GPT जे सांगेल त्यात तुम्हाला बरेचदा बदल करावे लागतात, तुमच्या कामानुसार त्याच्यात सुधारणा कराव्या लागतात. हे तुम्ही कधीच केलेलं नसेल तर तिथे तुम्हाला काम सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थींसाठी हा अतिशय गंभीर इशारा आहे, याच्यात वाद नाही. नमस्कार सर, मी मराठीचा निवृत्त प्राध्यापक आहे, विलिंग्डन महाविद्यालयात होतो. आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती AI संदर्भात दिली. माझा एक छोटा प्रश्न आहे, तो मगाशी तुमच्या व्याख्यानामध्ये आलेला होता की जर AIला सांगितलं की तू चित्र काढून दे नवीन, म्हणजे जे आईन्स्टाईन लिओनार्दो विंचीनं काढलेलं नाही असं, तर ते काढून देतं. तशा प्रकारचा मी प्रयत्न केला चॅट GPT डाउनलोड करून की मला अमुक एका विषयावर कविता लिहून दाखव. म्हणजे असं मला कळालेलं होतं की कवितासुद्धा ते लिहितं म्हणून. मी पंतप्रधान मोदींच्याबद्दल मी म्हटलं की पंतप्रधान मोदी हे देशाला विकासाच्या प्रगतीवर नेणार आहेत, या विषयावर कविता लिहून दाखव. तर त्याने करून दाखवली. दुसरा विषय सांगितला, तोच विषय दुसऱ्या थोड्या वेळा सांगितलं, त्यानं दुसऱ्या प्रकारची कविता केली. मग निसर्गविषयक कविता एखादी लिही म्हटलं, त्यानं तशी कविता लिहिली. म्हणजे याचा अर्थ असा की आता कवींनी कविता लिहायच्या सोडून द्यायच्या काय? कारण प्रतिभाशक्ती ही कवीच्या ठिकाणी जी असते तशी. त्यानंतर मी काय म्हटलं की निसर्गविषयक एक वृत्त, शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये कविता लिही म्हणून सांगितलं, तर ते त्याला जमलं नाही. शार्दूल विक्रीडित वृत्ताची लक्षणं जी आहेत, ती वैशिष्ट्ये जी आहेत, ती त्याला जमली नाहीत आणि त्यामुळे ते नीट करून दाखवलं नाही. याबद्दल आपण जर मार्गदर्शन. मी आत्ताच एक पुस्तक वाचून संपवलं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतलं पहिलं वाक्य लेखकाचं असं होतं, दिस बुक इज नॉट रिटन बाय चॅट GPT, बिलीव्ह इट ऑर नॉट. तर अशी वेळ आलेली आहे. म्हणजे लोकांनी आता काही लिहायचंच नाही का, लोकांनी काही कामच करायचं नाही का, कविताच करायच्या नाहीत का? तर असं मला वाटतं अजिबात नाही आहे. याचं कारण असं की शेवटी माणूस हा जो नवनिर्मिती करणारा आहे, कारण किती आपण म्हटलं चॅट GPT नवनिर्मिती करतो म्हणजे काय, तर त्याला पुरवलेल्या माहितीतनंच पुन्हा ते निर्माण झालेलं आहे. माणसाला जे नवीन सुचतं ते अजून तरी चॅट GPT किंवा AI मध्ये आलेलं नाही. आणि हे नवीन सुचणं हे माणसाच्या मेंदूमधलं युनिक, हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे माझ्या मते हे नक्की होत राहणार, क्रिएटिव्हिटी आणि नवीन गोष्टी होत राहणार. AIचा वापर आता फक्त काय होईल की जो अशा ज्या क्रिएटिव्हिटीच्या गोष्टी फक्त काही लोकांपुरत्या मर्यादित होत्या त्या आता सार्वजनिक झाल्यात. म्हणजे आता उद्या कोणी पुस्तक लिहू शकतं, कोणी कविता लिहू शकतं. पण मला असं वाटतं की अशी पण वेळ येईल, सुरुवातीला हे वाढेल, पण लोक त्याच्यानंतर हा फरक समजायला लागतील की चॅट GPT निर्मित काय आहे. मी त्याची अगदी कितीही क्वालिटी वाढली, काही दर्जा वाढला, तरी शेवटी मानवनिर्मित काय आहे आणि यंत्रनिर्मित काय आहे हा सेन्स किंवा हा फरक माणसाच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे हे संपेल असं मला अजिबात वाटत नाही. सो गुड इव्हनिंग सर, आय एम श्रीनिश शिंदे, आय एम फ्रॉम AML ब्रांच. तर तुमचं लेक्चर खूप भारी होतं. म्हणजे माझी तब्येत ठीक नाही आहे, मी लाईव्ह बघत होतो, पण मला प्रश्न विचारायचे होते म्हणून मी रूमवरून आलो आहे. खूप मस्त लेक्चर झालं. मला हे विचारायचं होतं की आता मी फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे आणि मला MS ला म्हणजे रिसर्च करायचं AIML मध्ये, तर मग मी काय स्टेप्स घ्याव्या? खास वेगळं खरं म्हणजे काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपला अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करणं, प्रत्येक विषयाकडे नीट लक्ष देणं, त्यातले विषय शिकत असताना रिसर्चच्या दृष्टीने कुठले विषय जास्त आवडतात आपल्याला याकडे थोडंसं लक्ष देणं आणि त्याच्यामध्ये भविष्यात रिसर्चच्या ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत याचा शोध घेणं. म्हणजे दोन्ही आपल्याला काय आवडतं आणि स्कोप किंवा फ्युचर डिमांड कशामध्ये आहे. म्हणजे आता मगाशी एक शेवटची स्लाईड जी टेक्निकल दाखवली त्याच्यामध्ये आता ते NLP वगैरे मध्ये आपण म्हणतो की स्पेसी, NLTK वगैरे लायब्ररीज आहेत, हे अजूनही शिकवल्या जातात, अजूनही लोकप्रिय आहेत, त्यांना स्थान आहे. पण आता डीप लर्निंगमुळे यातलं बरंचसं इरिलेव्हंट सुद्धा होतं आहे. तर असं तर आपण काही निवडत नाही आहे ना, याची काळजी घेतली पाहिजे. हॅलो सर, मी राजवर्धन शिंदे, कम्प्युटर सायन्स फर्स्ट इयर डिपार्टमेंटचा. सो मला असा प्रश्न आहे की ॲज अ फ्युचर सॉफ्टवेअर डेव्हलपर असे काय स्किल्स आहेत की आम्ही AIला रिप्लेस, म्हणजे AI आम्हाला रिप्लेस करू नये, तर अशा काय स्किल्स आहेत ते आम्ही शिकू शकतो? ते ॲज अ एक्सपर्ट तुमच्याकडून कळलं तर अतिउत्तम. एक तर गोष्ट अगदी स्पष्ट आहे की प्रोग्रॅम्स किंवा कोड किंवा सॉफ्टवेअर लिहिण्याची AIची क्षमता
आपल्याला माहिती आहे आता कमालीची आहे, म्हणजे वाटेल त्या प्रकारचा प्रोग्राम तुम्ही लिहून द्यायला सांगितलं किती किचकट तो आरामात लिहून देऊ शकतो. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तुमच्या बेसिक्सवर खूप फोकस ठेवा. जे मूलभूत विषय आहेत कम्प्युटर सायन्समधले, कम्प्युटर आर्किटेक्चर, ऑपरेटिंग सिस्टम्स, कम्प्युटर नेटवर्क्स, बेसिक डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स, डेटाबेस कॉन्सेप्ट्स, हे सगळे आपल्याला अतिशय चांगले खोलात समजले पाहिजेत. कारण या लँग्वेजेस येत राहतील, बदलत राहतील, सिंटॅक्सेस बदलतील, AI त्याच्यात मास्टर होईल. पण हे तुमचं पक्का असेल तर कुठलाही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे हे AI कडून करून घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. आणि त्यासाठी तुमचे बेसिक्स पक्के असले पाहिजेत. सर तुम्ही म्हणाला की AI हे जेवढं डेटा घेतो त्यानुसार तेवढाच तो ॲक्युरेट होत जातो एक्झॅक्टली. सो आपण जे ट्रेडिशनल गोष्टी आहेत तर त्याच ट्रेडिशनल गोष्टी AI पण शिकू शकतो. मग असं काय वेगळं, जसं की AI भविष्यात कुठले लोक लागणार आहेत? AI कडून काम करून घेऊ शकणारे लोक लागणार आहेत. एक वाक्य मी सांगितलं नाही ते आत्ता सांगतो. AI ला घाबरू नका, AI येत असलेल्या माणसाला घाबरा. त्यामुळे त्या माणसापेक्षा तुम्हाला AI कडनं काम करून घेण्यासाठी जास्त काय येतं हे उद्याचं स्किल असणार आहे. As questions are more and time is less, so we will end up with this question answer session. Thank you all for your fantastic question. It was wonderful to see such curiosity, and huge thank you, sir, for your expert addressing for the particular question. Now it's time to sum up the session. असं म्हणतात की तंत्रज्ञानाच्या साथीनं बुद्धिमत्तेची वाट आणि शहाणपण आणि माणुसकी जबाबदारीची साथ. कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्याचं दालन आणि उपयोग त्याचा करताना आपण करत राहू चिंतन. ह्या नोटवर आपण आजचं आपलं सेशन एंड करतोय. तर टू सम अप दिस सेशन with the tradition, I call upon stage Shri Mayur Rathi sir for closing remarks and vote of thanks for the particular session. Please, sir. So, on behalf of Walchand College of Engineering, Sangli, I express my sincere gratitude to Shri Atul Kahate sir for his inspiring talk on the AI. Really, it was from fundamental to till the generative AI that you covered, sir, so everyone understood it. So we are really thankful for that. So this will certainly influence our future thinking, definitely. So I would also like to extend my sincere thanks to Dr. U.A. Dabde sir, in-charge director of our institute, Shri Amol Chauhan sir, a member of Administrative Council, Walchand College of Engineering, and I would also like to express my sincere thanks to Sakal Media Group for their continuous vision, support, direction. I also appreciate the dedication of teaching and supporting staff in ensuring the event to run smoothly. Finally, thank you all the attendees for your enthusiasm and participation. So now, with the permission of chair, I hereby declare that the program is concluded. Thank you.